मनाचे श्लोक घेतले तरी सुद्धा मनाच्या श्लोकांमध्ये सुद्धा कितीतरी खूपच म्हणजे सगळा हा भावनिक विकास जो आहे तो खरा रामदासांनी त्याच्यामध्ये मांडलेला आहे. पण आपण नुसतंच तो पाठांतरावरच त्याच्यावर भर देतो. साधी सुख करता दुःख करता आरती म्हटली तरी त्यातले कितीतरी शब्द आपण इतके चुकीचे कारण आपल्याला त्याचा अर्थच लक्षात घेतलेला नसतो. पाठ केले म्हणून बनवत राहायचे. म्हणजे मौखिक साहित्य होतं तेव्हा त्याच्यामध्ये हा एक प्रॉब्लेम सुद्धा होता. पालकांनीही वाचणं गरजेचं आहे आणि त्यांना त्याच्यामुळे मग त्याच्या जोडीला लहानपणापासून हे बालसाहित्याची विविध प्रकारे हे लावणं, आवड लावणं, मग त्याच्यामध्ये वाचन आहे किंवा इव्हन नाटकं असतात म्हणजे लहान मुलांची इतकी सुंदर पुस्तकं मराठीत उपलब्ध आहेत किंवा लहान मुलांची नाटकं अनेक विविध प्रकारची असतात की त्या नाटकातून सुद्धा त्यांना त्या साहित्याची ओळख होते आणि मग आपण त्यांना वाचनाकडे वळवू शकतो. वाचताना त्यातलं वातावरण, त्यातली व्यक्तिरेखा या सगळ्याबद्दल आपल्या इमॅजिनेशनला खूप चालना असते. आपण कुठेतरी आपल्या मनापुढे ते चित्र उभं करतो, एक्सपिरियन्स करतो. त्याच पुस्तकावरती जेव्हा चित्रपट निघतो तेव्हा ते तुम्हाला रेडीमेड दिलेलं असतं. डॉक्टर म्हणून पेशंटला ट्रीट करत असतो तेव्हा तिथे फक्त ती एक डॉक्टर पेशंट रिलेशनशिप असते. पण जेव्हा आम्ही त्याच्याविषयी जेव्हा लिहायचं असतं तेव्हा कसं असतं की तेव्हा आम्ही तो एक त्या माणूस म्हणून सुद्धा त्या व्यक्तीने काय कशातनं गेला असेल किंवा त्या व्यक्तीच्या आजूबाजूचे लोक कसे त्यांना सफर झाले असतील किंवा त्यांनी काय अनुभवलं असेल हे सगळं सुद्धा एक माणूस म्हणून आम्ही त्यांचा तिथे विचार करतो. तेव्हा ते कुठेतरी साहित्यामध्ये रूपांतरित होतं आणि तेव्हा ते लोकांना भिडतं. सोशल मीडियावरचं कसं असतं की ते वाचली पोस्ट लगेच त्याला काहीतरी कमेंट करा, हे करा, ते करा हे. आणि बऱ्याचदा जसं फेसबुकवर किंवा ह्याच्यावर राजकीय पोस्ट असतात, मग त्याच्यावर काहीतरी व्यक्त करा किंवा ह्यांनी व्यक्त केलंय मग मलाही व्यक्त व्हायलाच पाहिजे. प्रत्येक गोष्टीवर तू व्यक्तच व्हायला पाहिजे असं काही गरज नाहीये ना. नमस्कार, मी लता दाभोळकर. लोकसत्ताच्या वतीने मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. लोकसत्ता लिट फेस्ट हा जो कार्यक्रम आहे, आजचा हा 3रा दिवस आहे. 2 दिवस रवींद्रला तो साजरा केला आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. आज या ठिकाणी अत्रे रंगमंदिरात आम्ही हा कार्यक्रम साजरा करतोय. आज 1 दिवस कार्यक्रम आहे, पूर्ण संध्याकाळी पण कार्यक्रम आहे आणि दुपारी, तर तुम्ही अवश्य या. घरात कुठलाही सोहळा साजरा करायचा म्हणजे आर्थिक बळ असतंच. तर या लिट फेस्टसाठी मुख्य प्रायोजक सारस्वत बँक, सहप्रायोजक केसरी टूर्स आणि सहाय्यक कौटिल्य मल्टी क्रिएशन्स अर्थात CSF, पॉवर्ड बाय काल निर्णय यांनी आम्हाला आर्थिक बळ दिले, त्यांचे आभार. साहित्य आणि मानसिक आरोग्य असा हा आजचा विषय आहे आणि त्यासाठी डॉक्टर शुभा थत्ते आणि डॉक्टर अद्वैत पाध्ये हे दोघं मानसोपचार तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करतील. मी त्यांना विनंती करते की त्यांनी समोर येऊन बसावं. साहित्य आणि मनाचं आरोग्य म्हणजे साहित्य हे मनाचा डॉक्टर आहे असा हा ॲक्च्युली विषय आहे आणि तो विषय त्या अनुषंगाने हे दोघंही आपल्याशी बोलतील. शब्दची अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू शब्द जनलोका, तुकाराम महाराज म्हणून गेलेत. पण हे शब्द म्हणजे काय? ती ही साहित्य संपदाच. आणि साहित्यात ज्ञानेश्वर म्हणा किंवा अन्य संत साहित्याने आपल्याला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आहे. तसंच मार्गदर्शन नवीन पिढीतल्या लेखकांनीही केलं आहे. आणि अनेकदा आत्ताची पिढी पेक्षाही अगोदरची पिढी साहित्यावर खूप पोचली गेली आहे, पण आता तो धागा तुटला आहे. पण साहित्य आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे यावर तुम्ही काही सांगाल सर? तुम्ही साहित्य म्हणजे आता आजच्या या कार्यक्रमाचं नाव जो आहे अभिजात लिट फेस्ट, तो लिटरेचर या शब्दावरून हा लिट फेस्ट शब्द तुम्ही घेतलेला आहे. आणि या लिटरेचर या शब्दाची जी व्युत्पत्ती आहे ती ग्रीक म्हणजे लॅटिन याच्यावरनं झालेली आहे आणि त्याचा मेन अर्थ असा होता की रिटर्न फॉर्म, म्हणजे कुठचाही रिटर्न फॉर्म म्हणजे ते साहित्य, बरोबर आहे. नंतर मग त्याचा अर्थ थोडासा एक्सपांड होत गेला की त्याचा अर्थ झाला की पुस्तकातनं वाचून किंवा कुठेतरी वाचून आणि हे करून मिळवलेलं ज्ञान तुम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवणं.
नंतर त्याच्यामध्ये इवन ओरल फॉर्म पण, म्हणजे तुम्ही तोंडी जे काही साहित्य जे असतं तोंडी बोललेलं, मी आता जसं आपल्याकडे सुद्धा कितीतरी ओव्या किंवा ह्या ज्या आहेत ह्या अनेकदा तोंडीच बोलल्या, म्हणजे पिढ्यानुपिढ्या पुढे त्या चालत आल्या, किंवा बहिणाबाईंचं जे साहित्य होतं ते ही मौखिक साहित्य होतं, तर ते मौखिक साहित्य सुद्धा त्याच्यामध्ये ऍड हळूहळू झालं. म्हणजे आत्ताच्या काळात आपल्याला इवन जे आपण युट्यूब आणि याच्यावर पॉडकास्ट आणि हे बघतो तेही कदाचित पुढे साहित्य म्हणून गणले जायला हरकत नाही, पण म्हणजे साहित्याची ही एक मेन आपण अर्थ आहे तो असा लक्षात घेतला. आणि दुसरं एक विनोबांनी केलेली व्याख्या साहित्याची अशी आहे की जे सहित असतं ते साहित्य, म्हणजे आपल्या बरोबर आपल्या मनातलं किंवा आपल्या ह्याच्यातलं जे बोलून जे असतं ते सगळं साहित्य असतं. त्याच्यामुळे आपल्या साहित्याचा खरा उपयोग हा आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी एक केला जाऊ शकतो, की आपल्या मनातल्या भावना व्यक्त करणं आणि त्या लिहिणं. मग आता तुम्ही बघितलं असेल की अनेक म्हणजे आता लक्ष्मण माने किंवा लक्ष्मण गायकवाड किंवा असे अनेक जे दलित साहित्य जे आहे हे सगळं त्यांनी जे अनुभवलं ते त्यांनी सगळं त्यांच्या साहित्यातून मांडलं, जे आपल्याला अनेक वर्ष माहितीही नव्हतं. त्यांनी लिहिल्यानंतर त्यांच्या व्यथा किंवा स्त्री साहित्य सुद्धा जे आहे ते सगळं हे त्याच्यात नाही. त्याच्यामुळे आपल्या भावना आपली दुःख व्यक्त करण्याचं एक साधन म्हणून साहित्याकडे बघितलं जातं किंवा साहित्याचा उपयोग होतो. दुसरं म्हणजे की आता मनाच्या आरोग्याचा विचार केला तर त्याचा म्हणजे त्यामुळे तो मनासाठी पण तो एक कुठेतरी तो भावना व्यक्त जेव्हा आपण करतो तेव्हा अर्थातच आपल्यालाही कुठेतरी एक समाधान मिळत असतं, एक निचरा होत असतो. दुसरं म्हणजे की हे त्याच्यातनं आपण जनजागृती करू शकतो, की आज अनेक जे जण लिहितो, मी आता मॅडमचं आता पुस्तक आलं किंवा आता मीही लिहिलेलं आहे, किंवा अनेक नाडकर्णी सर किंवा डॉक्टर राजेंद्र बर्वे सर किंवा हे असे अनेक जणांनी म्हणजे मराठीमध्ये किंवा इंग्लिश किंवा ह्याच्यामध्ये अनेक जणांनी लिहिलेलं असेल, पण अशा अनेकांनी जे साहित्य लिहिलेलं आहे की त्याच्यातनं जनजागृती व्हायला मदत होते, की आपल्याला म्हणजे काय आजार होऊ शकतो किंवा आजारांचं स्वरूप काय असू शकतं. म्हणजे पूर्वी जे सगळे गैरसमजुती अंधश्रद्धा होत्या त्या दूर व्हायला नक्कीच मदत होते. म्हणजे माझा अनुभव असा आहे की इवन आता माझ्या क्लिनिकमध्ये सुद्धा माझं समजा पुस्तक असतं ते वाचून सुद्धा लोकांना कळतं की म्हणजे वाचल्यानंतर लोकांना कळतं की असं असं सुद्धा असू शकतं, किंवा माझे हे चुकीचे होते, काही जे समज होते ते चुकीचे होते, हे दूर व्हायला मदत होते. त्याच्यामुळे जनजागृती हा एक त्याचा दुसरा उपयोग होत असतो. आणि एक शिवाय थेरपी म्हणून सुद्धा त्याचा उपयोग होतोच. म्हणजे साहित्याचा एक थेरपी म्हणून सुद्धा आपल्याला उपयोग करता येऊ शकतो. तुम्ही काय सांगा? आता अद्वैत जे बोलला साहित्य, तर आपल्याला पहिल्यांदा लक्षात घ्यायचे की साहित्य ह्या शब्दाची व्याख्या इतकी बदलत चालली, कारण अवमूल्यन होत चाललंय त्याच्या. ज्याला पण पूर्वी साहित्य म्हणत होतो ते आता लोकांना साहित्य न वाटता व्हॉट्सॲपवर 10 मेसेजेस आले की तेच साहित्य, तेच वाचायचं, ते पुरेसे, त्याच्यात आपल्याला सगळं मिळालं. म्हणजे हा जो समज झालाय ना, याचाच अर्थ साहित्याचं अवमूल्यन होतं, की जे छापलं जातं आणि लिखित आहे त्या वाचण्यामध्ये काय महत्त्व आहे ते लोकांच्या मनामध्ये आता हळूहळू कमी होत चाललंय. म्हणजे हा जो मुद्दा आहे ना, इट इज व्हेरी अलार्मिंग फॉर फ्युचर. कारण असं होत राहिलं तर आपल्याला साहित्य जिवंत ठेवणं पण कठीण होईल. म्हणजे आपल्याला दिसते आता एकंदर आपल्याला जे ह्याच्यावरती चर्चा होते किंवा लिहिलं जातं त्याच्यात बरेच प्रकाशक लिहितात की नाही पुस्तकं खपतायत. आपण पुस्तकं खपणं, ती वाचणं आणि ती वापरणं हा त्याच्यातला खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण का वाचन पेक्षा तुमच्या जगण्याशी तुम्ही ते वाचन जोडून घेतलं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण जे वाचतो ते पुस्तकातलं वाचतो आणि सोडून देतो. तुमच्या जगण्याशी तुम्ही जोडलं तर मग त्याचा काहीतरी अर्थ आहे की त्याच्यात काय. त्यामुळे अद्वैत म्हणाला तसं एक त्या लिहिणाऱ्या माणसाचं भावनांचं विरेचन, ज्याला आपण शास्त्रीय परिभाषेत कथारसिस म्हणतो, तो कथारसिस फक्त लिहिणाऱ्या माणसाचा नसतो, वाचणाऱ्या माणसाचा सुद्धा असतो.
की मी एखाद्या व्यक्तीने लिहिलेलं त्याचं आत्मचरित्र वाचते आणि त्याच्यामध्ये मला काहीतरी साम्यस्थळं सापडली माझ्या आयुष्यातली. तर साहजिकच माझ्या त्या भावना जागृत होतात आणि त्या मनामध्ये मी जेव्हा रिपीट करते म्हणजे मला जो तो पुनरावृत्तीचा अनुभव येतो त्याच्यातनं सुद्धा मी काहीतरी शिकत असते की ह्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात काय वापरलं, काय केलं आणि त्याचा फायदा झाला का. आता हे जेव्हा मी स्वतःला ताडून घेईन तर त्याचा उपयोग येत नाही. आता आपल्याला दिसते लिखित साहित्यसुद्धा यायला अनेक वर्ष लागली. आधी सगळं मौखिकच होतं फक्त. आता जेव्हा ते मौखिक स्वरूपात होतं त्या स्वरूपात सुद्धा जी मंडळी ते पाठ करायची आणि ज्या कारणासाठी करायची त्यांच्यासाठी ते महत्त्वाचं होतं. पण एरवी ते सगळ्यांना माहीत असलेलं काही उपयोग नव्हता. म्हणजे आता आपण आरत्या म्हणतो किंवा काही स्तोत्र म्हणतो, आपण कुठे त्याचा अर्थ लक्षात घेतो, ते आपलं पाठ केलंय म्हणून म्हणत राहायचं. बरोबर. म्हणजे मग त्याला त्या साहित्याला अर्थ काही कारण आपण साधी सुख करता दुःख करता आरती म्हटली तरी त्यातले कितीतरी शब्द आपण इतके चुकीचे वापरतो कारण आपल्याला त्याचा अर्थच लक्षात घेतलेला नसतो. पाठ केले म्हणून म्हणत राहायचं. म्हणजे मौखिक साहित्य होतं तेव्हा त्याच्यामधला हा एक प्रॉब्लेम सुद्धा होता की आपल्याला लक्षात ठेवायचं म्हणून आपण म्हणतो ते आपण ते लक्षात ठेवून त्यातला अर्थ नाही लक्षात घेतला तर ती पोपटपंचीच होईल नसतं, त्याचा आपल्या आयुष्याला उपयोग नाही होणार. आता तो दुसरा मुद्दा जो काढला की आयुष्याला महत्त्व काय त्या वाचनाचं, तर आपल्याला सगळ्यात हे दिसतं महत्त्वाचं की वाचन तू जसं म्हणालास तसं की मानसिक आरोग्याच्या अनेक निकषांपैकी एक खूप महत्त्वाचा निकष आहे तो म्हणजे फ्लेक्झिबिलिटी. तुमच्या विचारांची लवचिकता. तुमचे विचार तुम्ही एकदा केलेत आणि तसेच ठेवलेत पण त्याला लवचिकता नसली तर तुमची प्रगती होणारच नाही. आणि लवचिकता कधी होईल जर तुमच्या विचारांना तुम्ही चॅलेंज करायला शिकलात की माझ्या मते अमुक अमुक हे बरोबर आहे असंच मी धरून बसले तर माझ्यामध्ये प्रगती नाही होणार. पण मी जर 10 लोकांची त्यावरची मतं वाचली त्यातलं कुठलं बरोबर आहे कुठलं चुकलं आहे हे मी ताडून घेतलं आणि माझ्या विचारांमध्ये त्याप्रमाणे बदल केला तर त्या साहित्याचा आपल्याला उपयोग होईल. म्हणजे ह्या निमित्ताने मला एका चित्रपटाची आठवण झाली. एक चित्रपट आहे फारसा माहिती नाही कोणाला, 451 फॅरेनहाइट चित्रपटाचं नाव. आणि 451 फॅरेनहाइट म्हणजे काय की त्या उष्णतेला कागद जळतो. बरं. 451 फॅरेनहाइटला कागद जळतो. मग त्या पिक्चरची थीम काय आहे की जे दडपशाही करणारे आणि हे करणारे असतात ते ठरवतात की जगात पुस्तकच राहता कामा नये. पण पुस्तक आहे तोपर्यंत लोक विचार करतात. जर विचारच थांबला लोकांचा तर आपण म्हणून ते सगळं खरं असं प्रजामान आहे. आणि म्हणून त्यांची जी मोहीम निघते की आपल्या प्रांतातली सगळी पुस्तकं जाळून टाकायची. ती 451 फॅरेनहाइटला जळतात. ह्या थीमवरती संबंध पुस्तक आहे. आणि मग त्याच्यात लोकांना जेव्हा पुस्तकच मिळत नाही तेव्हा काही जणांना पुस्तकांची भूक असते. मग ते गुपचूप ग्रुपमध्ये चांगली पुस्तकं पाठ करायला लागतात आणि ती एकमेकांना सांगायला लागतात. म्हणजे आपल्या लक्षात की त्या चित्रपटाला काय पण म्हणू की एंटरटेनमेंट व्हॅल्यू नाही आहे पण त्याच्यातला विचार महत्त्वाचा आहे की इतर आपल्या प्रजेला विचार करायला लावणं थांबणं. आणि आपल्याला दिसतंय तसं होऊन चाललं आपल्या इथे की आपण विचार नाही करायचा, लोक सांगतील ते ऐकत राहायचं आणि त्याप्रमाणे मानत राहायचं. तर मग ते खूप धोक्याचं आहे. साहित्य किती महत्वाचं आहे हेच यातून लक्षात येतं. आणि जो मगाशी इवन मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हे केलं तर त्याच्या बाबतीत सुद्धा म्हणजे आता ही पुस्तकं आमची कुठून लोक वाचतात आणि तिकडनं स्वतः फोन करतात आम्हाला की मग असं आहे तर आम्ही येऊ का किंवा याच्यामुळे जी उपचाराला येण्याची जी थोडीशी हे आहे ना की त्याच्यात जी उदाहरणं दिलेली असतात किंवा आम्ही हे दिलेली असतात समजा की कसं पेशंटना कशामुळे हे विकार वेगवेगळे जे विकार आहेत हे उपचारासाठी तयार होणं हा. कारण बऱ्याचदा कसं असतं की ह्या सगळ्यासाठी म्हणजे आपल्याला काहीतरी होतं हे माहिती असतं पण ते
त्याच्यासाठी येण्याची तयारी नसते. म्हणजे अंधश्रद्धाच प्रत्येक वेळेला असतील असं नाही, पण जी कुठेतरी एक म्हणजे काय म्हणतो आपण, येण्याविषयीची तयारी जी असते ती पूर्णपणे होत नसते. ती कदाचित व्हायला ह्या सगळ्या साहित्यामुळे नक्कीच मदत होते, की ते वाचतात. म्हणजे असे कितीतरी फोन येतात की आम्ही तुमचं हे पुस्तक वाचलं, त्याच्यामध्ये असं असं लिहिलेलं होतं, मलाही असं असं होतंय. तर मग अर्थात फोनवरनं काय आम्ही त्यांना उपचार नाही करू शकत, मग इथे बोलवतोच आम्ही इथे, पण तरी सुद्धा म्हणजे की निदान त्यांची तयारी होते. मग येतात बरेच जण, असे कितीतरी जण आहेत की जे आलेले आहेत की हे अशी पुस्तकं वाचून म्हणजे आपला जो जो त्यांना मध्ये हे आलेला असतो की काय म्हणतो आपण, येण्याविषयीचा जो एक ब्लॉक आलेला असतो, तो ब्लॉक कुठेतरी दूर व्हायला थोडीफार मदत ह्या सगळ्या माहितीमुळे होते, असंही आहे. अर्थात काही जण त्या माहितीचा म्हणजे दुसऱ्याही बाजूने हे करतात की अरे बापरे मला हे झालंय ते झालंय. म्हणजे काही काही वेळेला असंही वाटतं की सगळंच आपल्याला आहे की काय. पण तरी सुद्धा की कसं आहे की त्याच्यासाठी सुद्धा ते एकदा येऊन भेटले तरी सुद्धा आपल्याला त्यांची जी काय म्हणतो हिस्ट्री वगैरे सगळे व्यवस्थित घेऊन तुम्हाला नक्की काय आहे किंवा तुम्हाला काहीच नाहीये, किंवा सगळी लक्षणं काही जरी अशी दिसायला वरवर सेम वाटली तरी आजार प्रत्येक वेळेला तोच असतो असं नाहीये, की एखाद्या आजाराची, कारण ओव्हरलॅपिंग लक्षणं असतात, हे असतात. त्याच्यामुळे पुस्तकात दिलेली लक्षणं किंवा त्या ह्याच्यात एखाद्या पेशंटचं काही वर्णन असेल किंवा एखाद्या केसचं वर्णन केलेलं असेल तर ते तसंच्या तसंच प्रत्येकाला लागू होईल असं नाही. पण जसं मी म्हटलं तसं की त्यातून ऍटलिस्ट येण्याची त्यांची एक तयारी होते. मग ते आपल्याला एवढं सगळं तर झालेलं नाहीये ना, अशा भीतीतूनही काही जण येतात किंवा काही जण त्या तयारीतूनही येतात की बरं हा म्हणजे असं होऊ शकतं आणि याच्यातनं मी बरा होऊ शकतो. ह्या दोन्ही मार्गाने पेशंट आलेले बघितलेले आहेत. त्याच्यामुळे हा एक फायदा सुद्धा, म्हणजे जनजागृती जी म्हटली ती अशा पद्धतीने जनजागृती आरोग्याविषयीची, मानसिक आरोग्याविषयीची जनजागृती ही अशा पद्धतीने होऊ सर, आपण शकते. ललित साहित्य म्हटलं किंवा कविता एखादी आपण वाचली तर आपलं असं दिवस खूप छान जातो. बरेचदा एखादं छान पात्र असतं ते आपल्या मनाचा ताबा घेतं. हे जे ललित साहित्य आणि त्याचा आरोग्याची काही संबंध आहे याविषयी आहे तुम्ही ना, सांगा. नक्कीच हां. आहे. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की अमुक, आधी साधी गोष्ट हे आहे, तुम्ही उदाहरणं दिलीत तर जास्त साधी गोष्ट आहे. मी म्हणते मला अमुक अमुक गाणं खूप आवडतं. हां. आता ते गाणं खरं म्हणजे त्या गाण्याच्या शब्दांपेक्षा ते गाणं मी पहिल्यांदा जेव्हा अनुभवलं असेल तेव्हा जी परिस्थिती असेल त्या गोष्टीचं, त्या सगळ्याची इतकं पक्का असोसिएशन असतं. म्हणजे आज मला ते गाणं इतकं चांगलं नाही वाटणार, पण त्यावेळी मी माझ्या मैत्रिणींबरोबर एखादा चित्रपट बघितला लहान त्या वयामध्ये आणि तेव्हा मला ते खूप आवडलं होतं. त्याची पुनरानुभूती मी दरवेळी घेऊ शकते गाणं ऐकते तेव्हा. म्हणजे त्या प्रत्येक वाचन किंवा साहित्याच्या मागे जी भावना आहे ती खूप महत्त्वाची आहे. आणि ती भावना आपल्या मनामध्ये तयार व्हायला ते शब्द असतात ते खूप महत्त्वाचं. म्हणजे बाजूचं वातावरण तर ठीक आहे, पण ते शब्दसुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात. आणि म्हणून आपण म्हणतो की आरती प्रभूंची किंवा ग्रेसची कविता वाचताना आपल्याला खूप छान वाटते. आणि म्हणून म्हणतो की छान वाटतं पण एकदा वाचून पुरत नाही. मला ती परत वाचायला लागते, परत माझ्या मनामध्ये घोळवावी लागते, परत त्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ मला समजून घ्यायला लागतो आणि तर मला ती माझ्या मनापर्यंत जाऊन भिडते. आता अद्वैतने जो मुद्दा सांगितला बदल होणं, तर कुठल्याही बदलासाठी 4 पायऱ्या खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली पायरी आहे अवेअरनेस. आय शुड बी अवेअर की मला ह्या गोष्टीमध्ये काहीतरी समस्या आहे किंवा प्रॉब्लेम आहे किंवा ह्या गोष्टीमध्ये मला त्रास होतोय त्याचा. तर हा अवेअरनेसचा मुद्दा आहे. तर त्या अवेअरनेसमध्ये आपल्या इग्नरन्सचा भाग खूप आहे की आपण त्या गृहीत धरतो, पण आपलं धरतो कारण आपल्याला माहिती नसते. पण ती वाचनात आपल्याला माहिती मिळाली की आपला अवेअरनेस वाढतो. तो अवेअरनेस वाढला तर दुसरी पायरी येते ॲक्सेप्टन्स, किंवा माझ्यामध्ये आहे हे कमी आहे आणि मला बदलायची गरज आहे आणि ते बदललं इतर लोक करू शकत नाहीत, मलाच करायला पाहिजे. आता हे जेव्हा ती पायरी येते तेव्हा मी जेव्हा साहित्यामध्ये अशा प्रकारचं काही वाचते तेव्हा मी त्याच्यामध्ये माझं रिफ्लेक्शन बघायला सुरुवात करते. म्हणजे ते आपण जे
इंट्रोस्पेक्शन म्हणतो स्वतःबद्दलचं, ते इंट्रोस्पेक्शन तेव्हा सुरू होतं जेव्हा त्याच्यात मला काहीतरी सामंजस्य दिसतं. मग तिसरा मुद्दा आहे तो ॲनालिसिसचा, की मग मी विचार करायला लागते की ही व्यक्ती ह्या प्रसंगात अशीशी वागली होती, माझ्या आयुष्यामध्ये असाच प्रसंग आला तर मी ते करू शकते का? मग त्या व्यक्तीमध्ये माझ्यामध्ये बदल काय, त्या व्यक्तीचे विचार त्यावेळी काय असतील, आणि माझ्या अशा प्रसंगामध्ये पहिली विचार असे असतात का की बापरे हे सगळं संपलं, काही होणार नाही, येतात हातपाय मी काढून बसते. मग ही व्यक्ती विचार करते तसे मला करता येतील का? म्हणजे हे ॲनालिसिस झालं तर मग शेवटच्या ॲप्लिकेशन किंवा माझ्या आयुष्यामध्ये बदलासाठी मी त्यातलं काय काय वापरते. आता त्या दृष्टीने मला एक खूप महत्त्वाचं पुस्तक वाटतं, विक्टर फ्रँकल नावाचा जो लेखक म्हणून गेला, जर्मन ज्यू सायकॅट्रिस्ट होता तो, आणि त्याच्या आयुष्यात त्यांनी त्याच्यावरती जे पुस्तक लिहिले त्याच्या अनुभवावरून. आता त्याचे अनुभव आहेत ते दे आर ऑलमोस्ट लाईक आउट ऑफ दिस वर्ल्ड. कारण आपण कोणीच कधी अशा कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये जाणार नाही, पण त्याचे समजा आपण धरले डोंबोला एवढे तर आपले अगदी तिळावर बरोबर असले तरी सुद्धा त्याच्या मागचे विचार ही त्याच्या मागची तत्व ही सारखीच आहेत. जे त्याला जो अनुभव होता त्या ठिकाणी की आपला यश संपला होता कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये, मग आपण सुद्धा असा विचार किती क्षुल्लक गोष्टींसाठी करतो खूप वेळा. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्यांचं प्रमाण वाढलं, म्हणजे काय की माझ्या आयुष्यात सगळं संपलं, आता काही उरलंच नाही आणि मी काहीच करू शकत नाही. आता हा विचार मनात आल्यानंतर त्याच्या बदलामध्ये मला काय करता येईल, त्याला त्या पुस्तकांचा उपयोग होतो. मी वाचलं तर मला कळेल की अरे हो, हा माणूस जर तगू शकला आणि हा माणूस अशा परिस्थितीला तोंड घेऊ शकला, तो असेल, तो लोकोत्तर माणूस असेल, पण त्याचं संकट सुद्धा तेवढंच मोठं आहे. हा, पण माझ्या छोट्या संकटाला मी आता काय त्याच्या पुढे गुडघे टेकायचे का त्याला तोंड द्यायला मी प्रयत्न करायचा, हा विचार मिळणं हा खूप वेळा तुम्हाला साहित्यातून मिळतो. मनात आत्मविश्वास निर्माण होतो त्याच्यामुळे. अशी काही उदाहरणं आहेत का तुम्ही खूप वर्ष काउन्सिलिंग करत? आपल्याला दिसतं की ज्यावेळी आत्महत्या एखाद्या व्यक्तीने केली म्हणजे ती सफल झाली, त्याच्या मागे कमीत कमी 100 असफल झालेल्या आत्महत्या असतात की त्या तिथपर्यंत जाऊन ते परत आले. म्हणजेच काय की टू बी ऑर नॉट टू बी, किंवा आपण कुपडावर बसतोय, इथे उडी मारायची का तिथे उडी मारायची, असे असणारे लोक असतात. पण त्यांना त्यावेळेच्या क्षणाला जर वेगळा विचार मिळाला तर मग त्या आयुष्याविषयी वेगळा विचार करतात आणि त्याच्यात आणि असे आत्महत्येचा प्रयत्न करून बाहेर आलेले जे असतात ते कितीतरी वेळा हे शेअर पण करतात की त्यावेळी मला अमुक पुस्तक आठवलं, त्यावेळी मला अमुक वाचलेला लेख मला आठवला आणि म्हणून मला वाटलं की संपवण्याची खरंच गरज आहे का, मी अजून काही प्रयत्न करू शकतो का. म्हणजे आपण म्हणतो की इफ यू आर ॲट द एंड ऑफ द रोप टाय अ नॉट अँड हँग ऑन टू इट. तर ते हँग ऑन टू इट करण्याची इच्छा होणं हे खूप वेळा त्यांनी अमुक त्यावेळी वाचलं असं नाही, आधी वाचलेले त्यांच्या डोक्यामध्ये असू शकतं. म्हणजे कित्येक वेळा आपण वाचलेले सर्व साहित्य काय आपल्या डोळ्यापुढे नसतं, पण त्यातले काही कण असतात ते आपल्यामध्ये असतात कुठेतरी, आणि ते त्यावेळी आठवले तर मग त्याचा उपयोग आपण करू शकतो. सर, तुमचे काही असे अनुभव आहेत? मी आता जे कविता किंवा याच्या विषयी तुम्ही विचारलं तर मी कविता किंवा गाणी, मी आता कालच ॲक्च्युअली आम्ही एक डोंबिवलीत कार्यक्रम केला ज्याच्यामध्ये फिल्ममधली गाणी आणि मग त्याच्यातनं जो काही विचार आणि भावना त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत त्या एक्सप्लेन करणं असा तो कार्यक्रम आम्ही केला. तर आता त्याच्यामध्ये म्हणजे आता आपण आता हे तेरे बिना जिंदगी से कोई गाणं अनेकदा ऐकलेलं असतं, पण आपण ते ऐकतो, म्हणतो आणि सोडून देतो. म्हणजे ठीक आहे, म्हणजे आपल्याला थोडीफार कथा माहिती असते, पण त्यातल्या शब्दांचा किंवा त्यातल्या प्रत्येक ह्याचा जो अर्थ आहे की 9 वर्षानंतर, 9 वर्षाच्या विरहानंतर सुद्धा ते दोघं जण एकत्र आलेले आहेत आणि तरी कुठेही कटुता नाहीये. म्हणजे हा जो एकमेकांच्या अवकाशाला हे देण्याचा त्यांचा त्या गाण्यातनं दिसतो किंवा त्या कवितेतनं गुलजारनी मांडलेला आहे की एकमेकांच्या अवकाशाचा सन्मान करायचा आणि
त्याच्यामुळे मग ते आणि जेव्हा आपला अवकाश एकत्र होऊ शकत नाहीये, सामायिक अवकाश आपलं तयार होऊ शकत नाहीये, तेव्हा ते दूर झालेले असतात. त्याच्यामुळे 9 वर्षानंतरही जेव्हा ते भेटतात त्या एका रात्रीसाठी, तेव्हा सुद्धा त्यांच्यामध्ये कुठचीही कटुता नसते. तर हे जे शब्द आहेत गुलजारचे, की हे तिथे हे जे विचार आहेत किंवा ही जी भावना आहे, आणि मग आजच्या काळात त्याचा कसा हे करता येईल, तर हे आम्ही हे सांगितलं. किंवा अगदी हे जुनं गाणं झालं, आत्ताचंही जे गाणं आहे मोह मोह के धागे, तर त्या मोह मोह के धागे सुद्धा अतिशय सुंदर गाणं आहे. पण आपण त्यातलं फक्त म्युझिक एन्जॉय करतो किंवा हे एन्जॉय करतो, पण त्याच्या मागे जो विचार मांडलेला आहे, हां, की त्याच्या मागे की तू दिनसा है मैं रातसी आणि आओ मिल एक शाम बनाए में, की तुझा अवकाश वेगळा आहे, काय तुझे गुणदोष जे आहे त्याच्या सकट मी तुला स्वीकारते, तू मला स्वीकार, आणि आपण श्याम म्हणजे एक आपला दिवस आणि रात्रीचा एकत्र अवकाश करूया. म्हणजे हा जो एक हे आहे की हा जो विचार आहे त्या तिथे कवीचा, हा, किंवा तो आता ह्याच्या कथेच्या अनुषंगाने जरी असला तरी तो जो विचार आहे तो आजच्या म्हणजे आपल्या जीवनात सुद्धा तो कसा उपयोगी आहे. तर त्यामुळे असा या कवितांचा किंवा फिल्मी गाण्यांचा सुद्धा आपण, कारण फिल्मी गाणी आपण रोज ऐकत असतो, त्याच्यामुळे पण असतात ऍक्च्युली त्या कविता असतात किंवा त्या गीतं लिहिलेली असतात. म्हणजे गीतकार कुठेतरी त्याच्या मागे अभ्यास केलेला असतो, काहीतरी विचार मांडलेला असतो. तर तो काल आम्ही जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचवला तेव्हा सगळ्या प्रेक्षकांनी अक्षरशः म्हणजे खूप नंतर सांगितलं की असं आम्ही गाण्यांकडे कधीच बघितलेलं नव्हतं, की या गाण्यांमध्ये एवढा अर्थ दडलेला असतो. आम्ही नुसतंच आपलं म्युझिक त्यातलं एन्जॉय करतो. वाचक म्हणून आपण डोळसपणे बघणंही हा, तितकंच तितकंच गरजेचं आहे. गरजेचं आहे. म्हणजे त्या कवितेकडे किंवा जसं मगाशी मॅडम म्हणाल्या होत्या की आपण मौखिक साहित्य आहे ते नुसतं पाठ करत जातो. हा, ते पाठ करत जातो तर त्याला नुसतं ते एक पाठांतराचं एक हे होतं की मला एवढं एवढं पाठ आहे, पण त्याच्या मागचा जो अर्थ आहे, त्याच्यामध्ये जो अर्थ सांगितलेला आहे, अगदी आता मी मनाचे श्लोक घेतले तरी सुद्धा मनाच्या श्लोकांमध्ये सुद्धा कितीतरी खूपच म्हणजे सगळा हा भावनिक विकास जो आहे तो खरा रामदासांनी त्याच्यामध्ये मांडलेला आहे. पण आपण नुसतंच तो पाठांतरावरच त्याच्यावर भर देतो. तर तसं नाही होता का? म्हणजे ह्या सुद्धा सगळ्या हे श्लोक काय किंवा हे काय कविता काय सगळ्या मागे श्लोक तर उत्तम उपचार पद्धती हो आहे. कारण बेसिकली त्यांनी ती मुळात जी लिहिली त्यांच्या शिष्य ते काहीतरी एका शिवाजी महाराजांकडनं काहीतरी नेहमी ते मदत यायची, ती त्या वर्षी आली नव्हती त्यांच्या त्या कुठच्या ह्याच्याला, आणि तेव्हा ते शिष्य जेव्हा चिंतेत पडले होते तेव्हा त्यांची चिंता दूर करण्यासाठी किंवा त्याच्यावर म्हणून त्यांनी ते लिहिले असं काहीतरी त्याचं हे आहे. तर म्हणजे बेसिकली कुठेतरी ते एक काउन्सिलिंग सेशन्सच आहेत ती. म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे तुम्ही जो अभ्यास केला तर तो तुम्ही तुमचा विवेक कसा वाढवायचा किंवा तुमच्या ज्या चुकीच्या भावना आहेत, आदिम भावना किंवा निगेटिव्ह भावना ज्या आहेत त्या कशा कंट्रोल करायच्या, मग विवेकी भावना कशा वाढवायच्या, आणि मग तुम्ही इतर पुढच्या साक्षी भावाकडे कसं जायचं, असं संपूर्ण त्या 205 श्लोकांचा तो प्रवास आहे. तर तो आपण लक्षात घेत नाही. म्हणजे जेव्हा कुठची कविता वाचतो किंवा अगदी मध्ये इव्हन कवितांचा सुद्धा, कविता वाचनाचा सुद्धा आम्ही एक प्रोग्राम केला होता ह्याचा, तो स्पृहा जोशी वगैरे सगळे नवीन सगळे जे कवी होते ते सगळे त्याच्यात आले होते. पण म्हणजे त्याला सुद्धा खूप छान लोकांनी हे दिला. की त्या कवितांचा जो अर्थ आहे तो म्हणजे त्यातल्या सुद्धा बऱ्याचशा कविता आम्ही मनावरच्या त्यांना घ्यायला सांगितल्या होत्या आणि त्यांनी स्वतः केलेल्या, आणि त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे त्यातला अर्थ जो आहे तो लोकांपर्यंत त्या वाचनातून हे करत होता. त्यामुळे अशा पद्धतीने हे कविता वाचनाचे किंवा असे हे गाण्यांचा अर्थ सांगण्याचे हेही प्रोग्राम, म्हणजे हे साहित्य कसं आहे की प्रत्येक वेळेला सगळ्यांनाच लोकांना साहित्य नुसतं वाचून किंवा ऐकून कळत नाही, तर त्याचा अर्थही कोणीतरी समजावून सांगायला, डोळस वाचक व्हायला, हा, डोळस वाचक होण्यासाठी ते उपयोगी पडतं. म्हणजे जसं काल लोकांनी म्हटलं की अरे या गाण्यांकडे आम्ही कधीच असं बघितलेलं नव्हतं, नुसतीच आपली ऐकून एन्जॉय करत होतो किंवा हे करत होतो, पण त्याच्या मागे एवढा सगळा अर्थ आहे हे कळलं आम्हाला. तर हा जो भाग आहे हा म्हणजे ह्या साहित्यामध्ये एवढा सगळा जो अर्थ आहे तो त्यांना व्यवस्थित त्यांच्यापर्यंत
पोचण्याचंही गरजेचं आहे. सर म्हणून आपण म्हणतो की गोष्ट वाचणं आणि गोष्ट सांगणं ह्याच्यामध्ये किती फरक आहे. की मी एकटी बसून एखादी गोष्ट वाचली तर मला जितकी कळेल त्याच्यापेक्षा समोरची व्यक्ती सांगताना त्यातल्या सगळ्या भावना दाखवते बरोबर. आणि ती ऐकल्यावरती आपल्याला जास्त भिडते मनाला. त्यामुळे स्टोरी टेलिंग हा सुद्धा एक खूप मोठा त्याच्यातला भाग आहे. जसं तू मगाशी म्हणालीस थेरपीला, तर बिब्लिओथेरपी हा एक वेगळा विषय आहे. तर बिब्लिओथेरपीचा याचाच अर्थ काय की काही निवडक पुस्तकं वाचून त्या पुस्तकामधले बिब्लिओथेरपीमध्ये नेमकं काय होतं की माणूस जेव्हा ते पुस्तक वाचतं तेव्हा त्यातली पहिली स्टेप असते ती जाणीवेची असते की ते वाचताना त्याला जाणीव होते की याच्यात काय काय आपलं ते. दुसरी स्टेप असते ती कथारसिसची असते की त्याच्या भावनांचं विरेचन करायला त्याला ते वाचन आणि त्या वाचनाशी एकरूप होणं हे उपयोगी पडतं. आणि मग तिसरी स्टेप आहे ती इंटरनलायझेशन की ती माझ्या दृष्टीने कसं उपयोगी पडेल. तर बिब्लिओथेरपीमध्ये काय केलं जातं की सिमिलर प्रॉब्लेम असलेला ग्रुप एकत्र घेतला जातो आणि त्यांना काही पुस्तकं वाचायला दिली जातात, निवडक पुस्तकं की ज्याच्यातनं त्यांना म्हणजे सगळ्यांचा समजा कॉमन प्रॉब्लेम आहे हा की लॅक ऑफ कॉन्फिडन्स. मग त्याला कुठली पुस्तकं पूरक ठरतील की ज्याच्यातनं वाचल्यामुळे त्यांना कॉन्फिडन्स कुठल्या विचारांमुळे कमी होतो आणि कुठल्या विचारांमुळे पुढे बिल्डअप करू शकतो. आता हे जेव्हा ते वाचतात इंडिव्हिज्युअली आणि नंतर चर्चा करायला लागतात तेव्हा त्या चर्चेमध्ये तुम्ही स्वतःला त्याच्यामध्ये गुंतवून घेता आणि मग ते तुम्ही त्याच्याबद्दल बोलायला लागता. तर तो ग्रुप घेणारी जी व्यक्ती असते जे आपण ज्याला म्हणून कॅटलिस्ट, ती कॅटलिस्ट जी व्यक्ती असते ती मधून त्याच्यात मेसेजेस देत असते. म्हणजे कोणी ट्रॅक सोडून जायला लागलं त्याला थांबवणं पण गरजेचं आहे खूप. कारण एखादी व्यक्ती अशा ग्रुपमध्ये फक्त स्वतःच्या समस्येबद्दलच बोलायला लागली तर बस प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे जो कॅटलिस्ट असतो, ग्रुप लिडर असतो, तो त्या सगळ्या चर्चेला दिशा देण्याचं काम करत असतो. आणि त्या पुस्तकातनं नेमकं तुम्हाला काय कळलं आणि काय तुम्हाला आयुष्यात तुमच्या वापरू शकेल हे आपल्याला लक्ष येईल. 10 जणं बसले असतील तर 2-3 जणं ते आत्मसात केलेलं असतं. त्यामुळे ते कशा रीतीने सांगतायत आणि ते इतरांपर्यंत पोचतंय की नाही हे बघणं हे या ग्रुपमधला खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि बिब्लिओथेरपी वेगवेगळ्या वयोगटांसाठी वेगवेगळी पुस्तकं सिलेक्ट करणं हा पण खूप त्यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे मुलांसाठी सुद्धा वापरता येते ही. अमेरिकेमध्ये जो मोठा सायकॅट्रिस्ट होऊन गेला, सायकोलॉजिस्ट होऊन गेला, अल्बर्ट एलिस होता. तर अल्बर्ट एलिसची जी संस्था होती त्यांच्यातर्फे त्यांनी शाळा पण सुरू केल्या होत्या, लिव्हिंग स्कूल. कारण आपण जे विचार करतो ते विचार करण्याची पद्धत आपली अनेक वर्षाची बनली की ती आपल्याला बदलणं कठीण असतं. त्यामुळे लहानपणापासूनच विचार आपल्या मनात तयार होण्याच्या स्टेजमध्ये आपण जर त्या विचारांना दिशा देत राहिलो तर आपल्या मनातले अनेक विकल्प आपण जे उगाळून पक्के करतो ते पक्के नाही होत जर त्या वयामध्ये तुम्हाला दिशा मिळाली तर. तर त्या दृष्टीने त्या शाळेमध्ये काय शिकवलं जाईल या दृष्टीने त्यांचं एक रॅशनल स्टोरीज फॉर चिल्ड्रन नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्या मुलांना कुठल्या गोष्टी सांगितल्या तर त्यांचे विचार बदलू शकतात. आणि माझी मैत्रीण आणि विद्यार्थिनी अनुराधा सौदी जी आहेत तिने सुद्धा अशी छोटी पुस्तकं आता लिहिलेली आहेत, 10 पुस्तकं लिहिली आहेत आणि ते ऑनलाईन उपलब्ध आहेत सगळ्यांना. आणि इंग्लिशमध्ये लिहिली आहेत कारण आजकाल मुलं मराठी वाचत नाहीत आणि बहुतेक मुलं इंग्रजी माध्यमामध्ये शिकलेली असतात. पण त्याच्याबद्दल तिने ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या सगळ्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला लक्षात येतं की त्याची एंटरटेनमेंट व्हॅल्यू पण तेवढीच आहे. कारण मुलांनी वाचलं पाहिजे त्याच्याशिवाय नाही. पण त्याच्या पलीकडे जाऊन विचार काय मिळतो हे जर त्यांच्याबरोबर पालकांनी डिस्कस केलं तर ते त्यांना जास्त चांगल्या रीतीने समजू शकतं. मी मगाशी आता जो ग्रुपसाठी मी आता मॅडमने म्हटलं की पुस्तक वाचन आणि हे जे करत होतात तर तसंच म्हणजे आम्ही पण म्हणजे आता आमचे जे काही सपोर्ट ग्रुप्स आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही असं याचा वापर केलेला आहे की आता जे डिमेन्शिया केअर गिव्हर्सचा जो सपोर्ट ग्रुप आहे तर त्याच्यामध्ये की गेल्या वर्षी जसं लोकसत्तामध्ये डॉक्टर चतुरंगमध्ये डॉक्टर मुलमुले सर लिहित होते तर त्यांचे असे बरेच काही लेख होते कारण ते
वरच्या आधीच्या पिढीबद्दल ते सगळं लिहित होते. तर त्यातले काही लेख सुद्धा आम्ही तिथे मग असे त्या ह्याच्यामध्ये एका लेख असे वाचून दाखवायचो की आणि मग त्याच्यावर चर्चा. तर त्याचाही खूप म्हणजे चांगला उपयोग होतो की आपण कुठे कमी पडतोय किंवा आणखीन काय करायला पाहिजे किंवा याच्यातनं तुम्हाला काय समजलं किंवा हा जो सगळा भाग आहे ना याची चर्चा खूप चांगल्या पद्धतीने याच्यातनं आम्ही झालेली बघितलेली आहे. त्याच्यामुळे म्हणजे साहित्य या अशा साहित्याद्वारे अशा पद्धतीने आता त्यांना सुद्धा कुठेतरी ती एक थेरपी सारखीच असते की आपण बरोबर करतोय किंवा आपण कुठेतरी कमी पडतोय. मग आपण आपल्या एक केअर गिव्हर म्हणून काय करायला पाहिजे हे त्यांना ह्याच्यातनं म्हणजे स्वतः समजत होतं आणि समजत नसलं तरी ते आमचे ते काउन्सिलर्स आहेत किंवा हे आहेत ते त्याला समजावून सांगत होते. त्याच्यामुळे अशा पद्धतीने एक त्याचा होऊ शकतो. तुम्ही जरा मुलांच्या वाचनाचा जो मुद्दा काढला तो आता खूपच महत्वाचा आहे आणि हे सगळेजण त्याविषयी सहमत असतील की मुलं हल्ली वाचत नाहीत. मुलं 6-7 वर्षाची मुलं डिप्रेशनमध्ये जातात ही खूप भयानक गोष्ट आहे. तर त्यासाठी लहान मुलांकडनं साहित्य वाचन करून घेणं आणि त्यांना त्याची आवड निर्माण होणं, तर ती काय प्रोसेस असावी असं तुम्हाला वाटतं? तू म्हणते तसं 6-7 वर्षाच्या मुलांच्या बाबतीत करणं खूप कठीण आहे. कारण त्यांना स्वतःला ते वाचन करणं आणि त्यातला अर्थ समजण्याला आई वडिलांनी त्यामुळे आई वडिलांचं वागणं कसं आहे म्हणजे चिल्ड्रन लर्न मोर बाय वॉचिंग दॅन रिडिंग. त्यामुळे आई वडील वागतायत ते कसे वागतायत त्यांच्या दृष्टीने दे आर द बेंचमार्क फॉर एव्हरीथिंग. त्यामुळे ते वागतात ते बरोबर आहे की त्यांच्या मनात जे असतं तर ते त्याच्यासाठी पालक असणं ही एक मोठी जबाबदारी आहे. त्यांच्या पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आपल्या इथे काय आपण बघतो की पालकत्वाला काय अर्हता लागते काही नाही. बायोलॉजिकली वेन यू कॅन बिकम अ पेरेंट यू बिकम अ पेरेंट. पण त्याच्या पलीकडे जाऊन मी आता पालक होणार त्यामुळे मला कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत आणि माझ्या वागणुकीतल्या कुठल्या गोष्टींचा माझ्या मुलांवरती परिणाम होऊ शकणार आहे याचा विचार जर असेल तर ती मुलं त्या पालकांकडे बघून काय शिकायचं काय नाही शिकायचं. साहित्य किती पूरक ठरू शकतं त्याला हे ते महत्वाचं आहे. ते पोचल्यावर त्याला सपोर्टिंग म्हणून आपण वाचन देऊ शकतो. म्हणजे साधी गोष्ट आहे तुमच्याकडे समजा 2 मजले चढून गॅस सिलेंडरवाला गॅस घेऊन आलाय आणि आई जर त्याला म्हणते बसा जरा दमल्यात पाणी करत थंड पाणी प्या आणि मग सिलेंडर जोडा. आता हे जेव्हा ते मूल बघतं त्या मूल काहीतरी त्याच्यातनं शिकत असतं. तर मग उद्या आई बाजारात आली मोठ्या पिशव्या घेऊन तर तो पुढे होईल आणि हातात उचलेल. म्हणजेच काय की हे जे वागणुकीतनं मिळणारं शिक्षण आहे ना ते जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याला सपोर्टिंग म्हणून आपण साहित्यातलं काय वापरायचं हे आपण नक्की वापरू शकतो. म्हणजे माझे एका विद्यार्थिनी माझ्या स्टोरी टेलिंगवरती PhD केली. त्या स्टोरी टेलिंगमध्ये सुद्धा तिने शाळेतली मुलं जी घेतली होती ती 3रीच्या पुढची घेतली होती आणि 3री-4थीचा एक गट आणि 6वी-7वीचा एक गट आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकातल्या गोष्टी सिलेक्ट करून त्याप्रमाणे त्या गोष्टी 30 गोष्ट नाही पण आलटून पालटून त्या गोष्टी त्यांना आठवड्यातून एकदा सांगायच्या. ती मुलं यायची ऐकायला आणि मग त्यांना एरवी त्या वाचायला पण दिल्या जायच्या नंतर. तर नुसत्या वाचनापेक्षा त्या म्हणजे तिचा जो निष्कर्ष होता एक ग्रुप होता ज्याला नुसतं वाचायला दिलं होतं आणि एक ग्रुप होता ज्याला ती त्या गोष्टी सांगायची. तर त्या 2 ग्रुपपैकी ज्या ग्रुपनी वाचणं आणि तिसऱ्यानी सांगणं हा जो ग्रुप होता त्याच्यामधली प्रगती खूप जास्त होती. याचा वाचायला दुरुपयोग नाही. तुम्ही त्याच्याबरोबर बोललं पाहिजे चर्चा केली पाहिजे ते दाखवलं पाहिजे त्याच्यातले हायलाईट्स काय ते त्या मुलाला समजावून सांगितलं पाहिजे. म्हणजे हे पण त्याच्यामधलं एक महत्त्वाचा भाग आहे. सर हल्ली मुलं चंचल खूप आहेत म्हणजे मोबाईल सारखं बघतात तर त्याला ऑप्शनल पुस्तक हा आहे का म्हणजे साहित्य वाचायला देणं मुलांना किंवा ऐकवणं? हो तेच आता जसं मॅडम म्हणाल्या की म्हणजे त्यामुळे जशी म्हणजे उशिराच्या वयात त्याची सुरुवात होऊ शकत नाही. अगदी लहान वयापासूनच म्हणजे जे अगदी का जेवण भरवताना घास भरवताना सुद्धा जे गोष्टी सांगणं हे आहे
की गोष्टी सांगणं किंवा बोलणं त्याच्याशी. बेसिकली प्रत्येक वेळेला काय सगळ्यांनाच काय आणि गोष्टी सांगता येतात, प्रत्येक आई वडिलांना काही गोष्टी सांगता येतात अशातला हे नाही, प्रत्येकाची तशी हे असेलच असं नाही, पण निदान त्याच्याशी बोललं पाहिजे. बोलत बोलत म्हणजे आज जे मोबाईलवर कार्टून लावून देणं आणि हे भरवणं हा जो भाग आहे हा नक्की टाळायला पाहिजे, कारण तिथेच कुठेतरी ती पहिले सुरुवात होते की आपण त्यांना आणखीन आणखीन एक्सपोजर देत राहतो. तर ते तिथे सुरुवात व्हायला ते बंद व्हायला पाहिजे. आणि त्याच्याऐवजी मग तुम्ही जसं आहे की वेगवेगळी गाणी म्हणा, त्यात जी लहान मुलांची गाणी असतात तर ती गाणी म्हणून दाखवा. गाणी तर आपल्याला येतात प्रत्येकाला, ती म्हणून दाखवायची किंवा तसं म्हणत म्हणत भरवायचं किंवा गोष्टी सांगायच्या. तर इथून सुरू केलं किंवा आणि मग नंतर ते हळूहळू थोडंसं मोठं झाल्यावर मग पुस्तक आपण वाचू, दोघं मिळून वाचू किंवा वाचताना हे करताना जेवताना सुद्धा किंवा इतर वेळेला सुद्धा की ते पुस्तक घेऊन बसूया आपण आणि मी वाचते तू वाच किंवा मी तुला वाचून दाखवते आणि हे कर अशा पद्धतीने. आणि मग तुला आणि मग त्याच्यावरनं अर्थातच ती गोष्ट सांगितल्यानंतर मग त्याच्यावर आणखीन काही आपण त्यांना सांगू शकतो की या गोष्टीतनं आता लहान मुलांच्या किंवा आता ज्या गोष्टी असतात त्याच्यातनं बऱ्याचदा मॉरल ऑफ द स्टोरी किंवा असं जे सगळं असतं तर ते आपण मग त्यांना समजावून सांगू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्यांना कसं आहे की आपले पालकही आपल्याबरोबर पुस्तक वाचतायत या ह्याच्यातनं त्यांना वाचनाची गोडी लागू शकते. पण आपण त्यांना पहिल्यांदाच मोबाईल किंवा हे जर एक्सपोज केलं तर मग अर्थातच ते त्यांना ती सवय लागायला वेळ लागत नाही. म्हणजे तीच किंवा कुठेतरी ते एक लर्न्ड बिहेवियर त्यांचं होत जातं आणि मग त्याच्यातनं ते शिकत जातात. किंवा आणि कसं असतं की त्या ह्याच्यातनं ते सगळं कार्टून किंवा वेगवेगळे हल्ली नुसतंच कार्टून बघत नाहीत, मग ते एकदा बघायला लागलं की ते आणखीनही काही गोष्टी एक्सप्लोअर करतात. मग त्याच्यातनं ती रील्स आणि हे सगळं एकदा आले की ते अगदी लहान लहान मुलं सुद्धा रील्स बघत असतात. तर त्याच्यातनं मग आणखीन ती ते जो एक डोपामीन आणि हे सगळं जे होतं की त्याच्यातनं आपोआप तोच आनंद घेण्याची. जरा रील्स बघणे आणि मानसिक स्वास्थ्य बिघडणं याच्याबद्दल थोडं सांगू शकाल? जेव्हा तुम्ही रील्स बघत जाता, जेव्हा ती रील्स बघता तेव्हा कुठेतरी तुमच्या ब्रेनमध्ये जे डोपामीन असतं ते त्यावेळेला जास्त प्रमाणात स्त्रवतं आणि मग ते जास्त प्रमाणात स्त्रवल्यामुळे तो आनंद जो असतो तो वेगळ्या म्हणजे तो जो आनंद असतो तो परत परत हवा असा वाटतो. म्हणजे तेवढ्या आनंदाने तेवढ्याशा गोष्टींनी ह्याचं समाधान होत नाही. तो आनंद आपल्याला परत मिळावा असं वाटत राहतं आणि म्हणून मग ते पुढे 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 ते बघत राहिलं जातं. आणि मग आधी समजा काही थोडा वेळ बघितल्याने जे समाधान व्हायचं तो टॉलरन्स डेव्हलप होतो की एवढा हे बघूनही माझं समाधान होणार नाही, मला आता अजून जास्त काळ बघायला पाहिजे. मग अजून ते जास्त काळ बघितल्यानंतर ते तो आनंद मिळायला लागतो. त्याच्यामुळे मग तो टॉलरन्स डेव्हलप होतो आणि मग हळूहळू ज्याचं आपण म्हणतो ना की ॲडिक्शन होत जातं तशा पद्धतीने ते पुढे जात राहतं. म्हणजे हा टॉलरन्स जो डेव्हलप होतो, हा डोपामिन स्त्रवल्यामुळे जो आनंद टॉलरन्स डेव्हलप होतो, तो टॉलरन्स डेव्हलप झाल्यामुळे मग पुढे त्याचा प्रवास जो असतो तो व्यसनाकडे जाऊ शकतो. म्हणजेच आनंदाची व्याख्या ती बदलली जाते, तीच बदलली जाते की मी हे पाहिल्यावर मला आनंद वाटतोय, याच्या पलीकडे काही आनंद देणाऱ्या गोष्टी असू शकतात का त्याचा मूळ मग विचार नाही करत ना, कारण ही पॅसिव्ह एंटरटेनमेंट आहे. त्याच्यासाठी मला श्रम नाही लागत, आडवं झोपून मस्त ऐकायला मिळतं, छान वाटतं. मग त्या आनंदाची व्याख्या हळूहळू तीच बदलायला लागते. दुसरी महत्वाची गोष्ट तू जो चंचलतेचा भाग काढला त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की त्याच्यामध्ये बायोसोशल खूप फॅक्टर्स आहेत की आज मुलं काय एवढी चंचल आहेत. आपण जर विचार केला की लहान मुल जन्माला आल्यानंतर आपण जर 50 वर्षापूर्वी जन्माला आलेलं मूल घेतलं किंवा त्याच्याही पूर्वी, तर त्यावेळी ते मूल जन्माला येतं त्यावेळेपासून त्याच्या वाढीच्या वयापर्यंत त्याच्या मेंदूवरती कुठल्या कुठल्या संवेदना आढळत असतात. म्हणजे आपण तो काळ बघितला तर बाळंतीण झाली बाई, पूर्वी घरातच व्हायचं बाळंतपण, काहीही स्टिम्युलेशन नाही, ती बाळंतीण त्या खोलीत राहायची जिथे प्रकाश पण कमी असायचा. बाळंतिणीची खोली पुढे कोणी जायचं यायचं नाही.
म्हणजेच काय की त्या बाळाच्या मेंदूवरती आपण जर बघितलं की समजा एक्स स्टिम्युलाय त्याच्या डोक्यावरती जायच्या, त्याच्या तुलनेमध्ये आपण आजचं बाळ बघितलं तर ते हॉस्पिटलमध्ये जन्माला येतं तेव्हा तिथे म्युझिक लागलेलं असतं, तिथे लोक वावरत असतात, ती बाळंतीण आपल्या खोलीमध्ये गेल्यानंतर तिथे फुलांचे गुच्छ ठेवलेले असतात, समोर टी व्ही लावलेला असतो, येणारे लोक त्या मुलाला उचलून घेतात, त्याच्याशी बोलतात. म्हणजेच काय की त्यावेळेस जर आपण मेंदूवर आढळणाऱ्या संवेदना फोटो काढले जातात आजच्या जन्माच्या वेळेपासूनच 100 प्लस विथ फ्लॅश. त्या वाढत जात आहेत. म्हणजेच काय की मेंदूला जेवढ्या जास्त संवेदना मिळतील तेवढं तुमचं मन त्याप्रमाणे जडजड व्हायला हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यामुळे आपला त्याच्यामध्ये आपण काही बदल करू शकत नाही. हा, कारण चेंज आहे हा जो तो कॉन्स्टंट चेंज आहे. तो आपण काही टाईम मशीन फिरून पूर्वीचं जाऊ शकत नाही. पण आपण त्याच्यावर तारतम्य तर म्हणून आणि म्हणजे त्याचे तोटे कमी करायला काय करतात हे आपल्याला बघू कार्टून आणि रील्स मध्ये हेच होतं ना. मी आणखीन खूप जास्त वेगवेगळ्या पद्धतीचे संवेदना समोर येत राहतात. प्रत्येक रील मध्ये काहीतरी वेगळं असतं किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं असतं. त्याच्यामुळे आणखीन वेगवेगळ्या संवेदना एका पाठोपाठ एक आदळत राहतात. त्याच्यामुळे सुद्धा मग ती चंचलता वाढायला मदत होते. आणि संवेदना प्रोसेस करायची जी प्रक्रिया असते ना ती अनेक संवेदना असल्यामुळे तुम्ही एका वेळी थोड्याच करू शकता, बाकीचं नाही करू शकत. म्हणजेच काय की त्याचं जे सिलेक्शन आहे की मला काय त्यातल्या सिलेक्ट करायचे आणि काही नाही करायच्या ते प्रत्येक मुलावरती असतं परत. म्हणून आपण म्हणतो की पूर्वी अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर हा पूर्वी डायग्नोसिस सुद्धा नव्हता. आता आम्ही डायग्नोस करतो, तो पूर्वी नव्हता. पूर्वी काय म्हणायचं, हा मुलगाला फार चळवळ आहे, हा मुलगा आहे, हा धडपण आहे. हा, पण त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या मेंदूमध्ये काय बदल झालाय का आणि त्याच्यात काय आहे हे शोधणं हे पण गरजेचं आहे. आणि त्या म्हणून मुलांचा अटेन्शन स्पॅन हा खूप कमी राहिले. म्हणजे आई वडील काय सांगतात, आम्ही ना 2-2 तास अभ्यास करायचो. आता कुठलंच मूल 2 तास एका ठिकाणी बघून अभ्यास नाही करत. 15 मिनिटाच्या वरती त्यांचा स्पॅनच नाही. मग आपल्याला काय बघायचं की तो जो 15 मिनिटाचा स्पॅन असेल ती 15 मिनिटं आपण किती जास्तीत जास्त फ्रुटफुली वापरू शकतो. कारण 15चा आपण 2 तास नाही करू शकतो. 15चा 20 मिनिटं करू शकतो फक्त. तो 20 मिनिटं 25 मिनिटं करायला आपण काही प्रयत्न करतोय का की तू वाचलंच 15 मिनिटं, आपण आता वेगळं काहीतरी वाचूया जरा हा, नंतर मग परत ते वाचूया. म्हणजे त्याच्यामध्ये आपण जर बदल केला तर मग त्या मुलाला जी नाविन्याची ओढ असते ना सारखी, ते सारखं नाविन्य म्हटलं तर थोडा वेळ बघतो, मग त्याला दुसरं काहीतरी चांगलं दिसतं, मग तिकडनं तिसरं काहीतरी दिसतं. तर त्या दृष्टीने हे बघणं महत्त्वाचं आहे की आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये त्याचा रस टिकवण्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजे. आणि ते सगळं मला मोबाईल देतो. कारण तुम्ही लगेच दुसरा चॅनल बघू शकता, लगेच तिसरं बघू शकता, कार्टून संपलं की दुसरे काहीतरी रील बघू शकता. पण याला सर रिप्लेसमेंट साहित्य ठरू शकतं का, बाल साहित्य किंवा वेगळा, म्हणजे तो संस्कार आपण करू शकतो? हो आहे ना. म्हणजे कारण त्यांना तो पर्याय जर आपण दिलाच नाही तर त्यांना दिला नाही तर मग तो त्यांच्या समोर येतच नाही ना. हा जसं आता मॅडम म्हणाल्या की हा पॅसिव्ह हे आहे, ते त्याच्यामुळे मस्त आरामात बसून म्हणजे अगदी. आणि आज मोबाईल ही गोष्ट अशी आहे की जी अगदी कोणाकडेही स्मार्टफोन आजकाल अवेलेबल असतात की त्याच्यामुळे सगळ्या छोट्या मुलांकडे आज मुलांना ते अवेलेबल असतं की घरातल्या पालकांचे मोबाईल हे जणू काही आपलेच मोबाईल आहेत. हां, तर मग ते कुठेतरी रेस्ट्रिक्शन्स मग पालकांनी पण ठेवायला पाहिजेत की. आणि जसं ती अनुकरण करणारी असतं त्याच्यामुळे आपणही आपल्या मोबाईल च्या वापरावर कुठेतरी कंट्रोल ठेवायला पाहिजे. तेच म्हणजे पालकांनीही वाचणं गरजेचं आहे. आणि त्यांना त्याच्यामुळे मग त्याच्या जोडीला लहानपणापासून हे बालसाहित्याची विविध प्रकारे हे लावणं, आवड लावणं. मग त्याच्यामध्ये वाचन आहे किंवा इव्हन नाटकं असतात म्हणजे लहान मुलांची भाषेची इतकी सुंदर पुस्तकं मराठीत उपलब्ध आहेत किंवा लहान मुलांची नाटकं अनेक विविध प्रकारचे असतात की त्या नाटकातून सुद्धा त्यांना त्या साहित्याची ओळख होते आणि मग आपण त्यांना वाचनाकडे वळवू शकतो. त्याच्यामुळे हाही एक चांगला भाग आहे की तुम्ही त्यांना ती नाटकं दाखवून, कारण नाटकांमधनं सुद्धा एक वेगळं
त्यांना विश्व कळतं आणि मग त्याच्यातनं त्यांची ओळख त्या साहित्याशी आपल्याला करून देता येते. त्याच्यामुळे असे वेगवेगळे जे फॉर्मॅट आहेत की जे आजकालच्याही लहान मुलांना आवडू शकतील, तर ते नक्कीच त्याच्यासाठी उपयोगी पडू शकतात. ते आपल्याला दिसते काही वर्ष म्हणजे काही आता आपल्याला वर्षाच्या भाषेत बोलायचं नाही, पिढीच्या बाबतीत. तर त्यावेळी मुलं किशोर आणि चांदोबा कधी येतो याची वाट बघायचंय. आणि तो आला की त्यांना पुढे 2-4 दिवस ती करमणूक करायची. त्यामुळे आता आपल्याला लक्षात येतं की ती त्याची गोडी का लागायची, कारण त्याला पर्याय दुसरा नव्हता. आता दुसरे इतके इझी पर्याय आहेत की त्या मुलांना मी बसून ते वाचणं किती कटकटीचे आहे. ते मी त्याच्याबद्दल एक 5 मिनिटं मी जर एखादा हे बघितला, व्हिडिओ बघितला, तर मला तो जास्त आनंद देणारा वाटतो. म्हणजेच आनंदाचे पर्याय आपण जोपर्यंत त्याला देत नाही तोपर्यंत त्याला कळत नाही. आणि वाचनात त्याच्या उलट करतो की ते 1.5 वर्षाचं असतानाच आपण हातात मोबाईल घालतो की आपल्याला काम करायला मोकळीक हवी. त्याने हातात मोबाईल घेतला ना, आता अर्धा तास तो बसला, मग आपली कामं आपण उरकून घ्यावी. ही ह्युमन टेंडन्सी आहे की आपण म्हणजे इझी गोईंग ही आपली ह्युमन टेंडन्सी आहे. त्याच्यामुळे मग ती लहान मुलांमध्ये येते की इथे जे काही उद्या तुम्हाला वाचन जेव्हा तुम्ही करता तेव्हा तिथे त्या लेखकांनी जे काय स्टोरी, समजा जी अगदी गोष्ट लहान मुलांसाठी गोष्ट जरी सांगितली असेल तरी ती इमॅजिन करावी लागते, डोळ्यासमोर आणावी लागते आणि मग हे करावं लागतं. इथे सगळं तुम्हाला समोर ऑडिओ व्हिज्युअल सगळं अवेलेबल आहे. त्याच्यामुळे मग तो प्रयत्नच ते करत नाही. त्याच्यामुळे जे मेंदूची हे सगळी प्रोसेस असते, आतली जी सगळी प्रोसेस असते ती इझी होऊन जाते. त्यामुळे मग ह्याच्याकडे ते जास्त वळतात. म्हणजे काय मोबाईलमध्ये जे काही सगळं जग असतं त्याच्याकडे वळण्याचं ते एक कारण आहे, कारण त्याच्यात काही श्रम नसतात. साहित्य जेव्हा तुम्ही वाचन करता तेव्हा तुम्हाला हे सगळं जे कल्पना शक्ती आहे ती कुठेतरी वापरावी लागते. मग त्यामुळे ती सवय आपल्याला त्यांना करून द्यायला पाहिजे की ती वाचन आपण दोघं मिळून करूया, आपण दोघं वाचूया. आई आणि मुलगा किंवा वडील आणि मूल असं दोघांनी बसून जर ते वाचलं आणि वाचन केलं तरच ते होण्यासारखं आहे. अगदी एखादं पुस्तक आपण वाचतो तेव्हा वाचताना त्यातलं वातावरण, त्यातली व्यक्तिरेखा या सगळ्याबद्दल आपल्या इमॅजिनेशनला खूप चालना असते. आपण कुठेतरी आपल्या मनापुढे ते चित्र उभं करतो, एक्सपिरियन्स करतो. त्याच पुस्तकावरती जेव्हा चित्रपट निघतो तेव्हा ते तुम्हाला रेडीमेड दिलेलं असतं. तुम्ही विचार नाही करत, तिथे दाखवलंय ते आपल्याला वाटतं हे असंच. म्हणजे तोच फरक या बाकीच्या गोष्टींमध्ये की आपण त्या मुलाला हे तू जे पाहतोयस त्याच्या पलीकडे काहीतरी आहे हे त्याला कधी कळेल, तर आपण त्याच्याशी डिस्कस केलं तर. म्हणजे साधं टी व्ही बघताना सगळ्यांनी फॅमिलीनी बसून बघणं बरोबर आहे, पण त्याच्यानंतर त्याच्यावर चर्चा होती का, की त्यातलं तुला काय आवडलं का नाही आवडलं. तू म्हणतोस की तो खूप शक्तिमान आहे, खरंच तो शक्तिमान आहे का ते इथेची पिक्चर करायला त्याला शक्ती दाखवली. म्हणजे त्यातली रियालिटी आणि आभासी जग ह्याच्यातला फरक जोपर्यंत आपण त्याला समजत नाही तोपर्यंत त्या आभासी जगातच जगायला शिकतो. आणि आपल्याला दिसतंय आजकाल की बरीच मुलं त्याच्यातच असतात आणि त्या आभासी जगामुळे त्यांना प्रत्यक्ष आयुष्यात येणारे वेगवेगळे टक्के तोंडपे समस्या याला तोंड देण्याची शक्यताच राहत नाही, कारण त्याच्यात ते बघितलेलंच नसतं. त्याच्यात सगळी सोल्युशन रेडीमेड दाखवलेली असतात. तर त्यामुळे ती विचार करण्याची शक्ती आपण जेव्हा त्याची मनामध्ये प्रज्वलितच करत नाही तर आपोआप तो तयार सगळ्या गोष्टींच्या मागे जायला लागतो. आणि मगाशी मॅडमनी त्या डॉक्टर अल्बर्ट एलिसच्या स्कूलचं जे उदाहरण दिलं, तर तशाच पद्धतीने आम्ही एकदा एका शाळेमध्ये आमच्या म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे लहान मुलांसाठी असं काही एक आम्ही प्रोग्राम घेत होतो. तर त्याच्यामध्ये मी एक असा प्रयोग केला मी त्याच्यावरनंच की ही जी सिंड्रेलाची गोष्ट आहे तर ती मी त्यांना आधी सांगितली सांगितली आणि मग त्याच्यानंतर सिंड्रेलाला जर ती परी भेटलीच नसती तर काय झालं असतं. तर खरंच मी 5 मिनिटं त्यांना दिली आणि मग 5 मिनिटानंतर मुलांनी इतक्या सुंदर सुंदर वेगवेगळ्या आयडिया सांगितल्या ना, म्हणजे की आपण जर त्यांच्या कल्पनाशक्तीला जर चालना दिली तर ते विचार करू शकतात. तर ते विचार करू शकतात, पण आपण फक्त त्यांना ती द्यायला पाहिजे. द्यायला पाहिजे. रेडीमेड सगळं जर अवेलेबल असेल तर मग ते त्यांना विचार
करणारच नाहीत ना ते. आणि मला वाटतं त्याचा शिक्षणाशी पण खूप संबंध आहे. हो कारण शाळेमध्ये सुद्धा शिकवताना तेच सांगतात की परीक्षेला काय काय येईल येईल. आणि त्याची उत्तरं कशी पाहिजे, कशी लिहायची बस. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही विचार करू नका. आणि मी मोबाईलच्या बाबतीत सुद्धा मध्ये हे आलं होतं काहीतरी कशावर तरी, की एक मुलगा असतो त्याला विचारतो तुला पुढे काय व्हायचंय पुढच्या जन्मी. मला पुढच्या जन्मी मोबाईल बनायचं. कारण म्हणजे माझी आई मला हातात घेईल, बाबा माझ्याकडे बघतील. साहित्य आणि माइंडफुलनेस यांचा काय संबंध आहे त्याच्यावर तुम्ही? माइंडफुलनेस म्हणजे माइंडफुलनेसचा अर्थ की त्या क्षणी तुम्ही तिथे असणं, पूर्णत्वानी तिथे असणं. म्हणजे तो त्या क्षणाला तुम्ही तिथे असणं हा हे आहे की म्हणजे जो आजूबाजूच्या जगाचा जो आहे की त्यावेळेला विचार न करता त्या क्षणाला जे काही तुम्ही जे त्या क्षणाला जे अनुभवताय ते पूर्णत्वानी ते अनुभवणं हा माइंडफुलनेसचा अर्थ आहे. तर जेव्हा तुम्ही साहित्य वाचता म्हणजे तेव्हा तुम्ही एखादं पुस्तक वाचता आणि मग पुस्तक खूप आवडायला लागतं तुम्हाला, मग ते कुठचंही पुस्तक असू दे, कुठच्याही प्रकारचं पुस्तक असू दे, मग ते तुम्हाला ठेवत नाही किंवा हा जो भाग होतो म्हणजे तेव्हा तुम्ही ते माइंडफुली वाचत असता. बरोबर आहे की हे जे साहित्याने हा माइंडफुलनेस वाढायला म्हणजे कितीतरी मलाही आठवत आहे किंवा की लहानपणी अशी कितीतरी सुट्टीमध्ये पुस्तकं वाचलेली की जी किती वेळा कोणी आई बोलवायची हे करायची तरी पण अगं थांब थोड्या वेळाने येतो, एवढं वाचू दे, थांब थोड्या वेळाने येतो, असं करत वाचलेली पुस्तकं आहेत. की हा जो भाग येतो की हा त्या माइंडफुलनेसमुळे येतो की तुम्ही त्या पुस्तकात एवढे रंगून गेलेले असतं की त्या पूर्ण त्या क्षणाला तुम्ही ते अनुभव जे काही सांगितलेलं असतं, जे काही हे केलेलं असतं ते तुम्ही त्यावेळेला ते अनुभवत असता किंवा त्या क्षणात पूर्णपणे गुंतलेले असता की हा त्याच्यामुळे तुमचं अर्थातच मग जेव्हा तुमचं माइंडफुलनेस वाढतो म्हणजे तुम्ही माइंडफुली ते वाचत असता तेव्हा तुमची जे कॉन्सन्ट्रेशन ॲबिलिटी, फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन वाढायला मदत होते. त्याचबरोबर त्याच्यामुळे तुमचे म्हणजे असं हे आहे की जे न्यूरोप्लास्टिसिटी असते तर ती पण वाढायला मदत होते. म्हणजे कसं असतं की आपल्या ज्या नर्व सेल्स असतात त्या अशा पूर्णपणे काही एकमेकांना चिकटलेल्या नसतात, त्याच्यामध्ये सुद्धा सायनॅप्स वगैरे असते, पण त्यांची जी कनेक्टिव्हिटी जी म्हणजे ह्या सायनॅप्स थ्रू का होईना जी कनेक्टिव्हिटी असते ती जेवढी जास्त तेवढं मेंदूचं कार्य करण्याची क्षमता जास्त. आणि मग ही जी कनेक्टिव्हिटी आहे ज्याला न्यूरोप्लास्टिसिटी असं आमच्या भाषेत आम्ही म्हणतो, तर ती न्यूरोप्लास्टिसिटी वाढवण्याचं काम जेवढं तुम्ही माइंडफुली वाचाल तेवढं ते वाढत असते. आणि त्याच्यामुळे माइंडफुलनेसनी कुठचंही साहित्य वाचणं हे नक्कीच तुम्हाला फायदेशीर असतं. माइंडफुलनेसमध्ये आपण काय म्हणतो की मी जी गोष्ट करते ह्या क्षणाला ती माझ्या सगळ्या 5 सेन्सेसला वापरून करतो. त्यामुळे माझा सेन्स ऑफ स्मेल, सेन्स ऑफ हिअरिंग हे सगळं इतकं जागृत असतं की त्या सगळ्या गोष्टी मी ती कॅरेक्टर मी जेव्हा वाचते पुस्तकामध्ये तेव्हा त्या व्यक्तिरेखेला जो अनुभव असतो तो मी पूर्णपणे त्या क्षणाला अनुभवत असतो. आणि तसं जर झालं तरच मी त्याच्याशी तादात्म्य पाहू शकेन. पण त्याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात घ्यायला पाहिजे की मी कशाचे स्वतःला आयडेंटिफाय करतो. मी स्वतःला चुकीच्या व्यक्तिरेखेची आयडेंटिफाय करत असेल तर मग माझ्या मनातले विचार त्याच्यासारखे होतील, ते पण बरोबर नाही. म्हणजेच काय की अनेक जण दळवींची म्हणजेच काय आपण जो फरक सिम्पथी आणि एम्पथीमध्ये दाखवतो तो फरक आहे की माझ्यापुढे एखादी क्लायंट बसते आणि तिचं समस्या सांगते आणि ती इतकी हृदयद्रावक आहे आणि मला ती मनाला भिडते की काही ही बाई किती गोष्टीला तोंड देते. आता हा विचार करताना मी जर तिच्याबरोबरच तिच्या दुःखात वाहून गेले तर मी तिला मदत नाही करू शकणार. पण मी एम्पॅथिक याचा अर्थ काय की मी स्वतःच्या मनाला हे समजून घेते की अशा परिस्थितीत जाणाऱ्या व्यक्तीला काय काय अडथळे येत असतील आणि ते अडथळे कमी करायला मी तिला कशी मदत करू शकते. म्हणजेच मी तिच्याशी तादात्म्य पावले पण त्याच्याबरोबरीने मी स्वतःला दूर ठेवले. म्हणजे आय एम एंटरिंग हर शूज बट आय एम नॉट वॉकिंग इन देम. त्यामुळे तिच्या बूट घातल्यावर तिला कुठे टोचतोय मला कळते. हा पण मला मी टोचून देत नाही. आम्ही त्याच्यातनं बाहेर येऊन
तिला काय करता येईल आणि तिला कसा विचार करता येईल ह्याच्यामध्ये जेव्हा जाते, याचाच अर्थ काय की पुस्तकात सुद्धा वाचताना आपल्याला ती भूमिका असणं महत्त्वाचं आहे. की मी ही कॅरेक्टर वाचली, पण ती वाचताना मी माझ्या दुःखांमध्येच वाहून नाही गेली, की त्या व्यक्तीने काय विचार केला, काय बदल केला आणि म्हणून त्याच्या आयुष्यात काय बदल झाला. हा जर माझा विचार असेल तर मग मी ते त्या पुस्तकातलं घेतलेलं मगाशी म्हणतात तसं माझ्या जगण्याशी मी जोडून घेतली आणि तर मग मला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि मी आता मानसिक पुस्तकाचं नाव मला आठवलं होतं ते मॅन सर्च इन मिनिंग फर्स्ट फॉर मिनिंग. मानसिक आरोग्याविषयी सुद्धा लिहिताना सुद्धा मानसिक आरोग्याविषयी लिहिताना सुद्धा म्हणजे आता जसं मॅडम म्हणाल्या की जेव्हा आम्ही म्हणजे एक डॉक्टर म्हणून पेशंटला ट्रीट करत असतो तेव्हा तिथे फक्त ती एक डॉक्टर पेशंट रिलेशनशिप असते. पण जेव्हा आम्ही त्याच्याविषयी जेव्हा लिहायचं असतं तेव्हा कसं असतं की तेव्हा आम्ही एक त्या माणूस म्हणून सुद्धा त्या व्यक्तीने काय कशातनं गेला असेल किंवा त्या व्यक्तीच्या आजूबाजूचे लोक कसे त्यांना सफर झाले असतील किंवा त्यांनी काय अनुभवलं असेल हे सगळं सुद्धा एक माणूस म्हणून आम्ही त्यांचा तिथे विचार करतो. तेव्हा ते कुठेतरी साहित्यामध्ये रूपांतरित होतं आणि तेव्हा ते लोकांना भिडतं. आणि मग जसं मॅडम म्हणाल्या की तसं केवळ सिंपथी नाही, तुम्ही एम्पथीनी पण विचार करू शकता. तर हा जो हे आहे की एक लिहिताना सुद्धा तुम्हाला त्या एम्पथीनी तो विचार करता येणं हेही तेवढंच महत्वाचं. मग अशा वेळी साहित्य किती पूरक ठरतं तुम्हाला? हो हो हो, एका क्षणात मी तादात्म्य पावते, दुसऱ्या क्षणात बाहेर येत. म्हणजे आता अद्वैत म्हणाला तसं तो त्या पेशंटचे समजून घेतो, पण जेव्हा हातामध्ये पेन घेतो प्रिस्क्रिप्शन लिहिताना तेव्हा तिथे डोक्यामध्ये या माणसाला कुठले मॉलिक्युल्स उपयोगी पडतील, मी काय कुठलं प्रिस्क्रिप्शन लिहायचं हे विचार आल्याशिवाय तो मदत नाही करू शकतो. त्यामुळे ती फ्लेक्झिबिलिटी जी लवचिकता आहे आणि ही लवचिकता अर्थात म्हणजे अनुभवानी पण येते अर्थात, पण जसं तुम्ही म्हणाल की थोडा म्हणजे साहित्याचाही उपयोग नक्कीच होतो याच्या मागे की जेव्हा तुम्ही अनेक लोकांचे असे अनुभव वाचलेले असतात, केलेलं असतं, तेव्हा सुद्धा त्याचा उपयोग हा होतो या सगळ्यासाठी. म्हणजे विचार बदलाचा आपण विचार केला साहित्यामधला तर आपण लक्षात घेऊ की अनेक वर्षापूर्वी माणसं तेव्हा काही कम्युनिकेशन सिस्टीम नव्हती, ट्रान्सपोर्ट नव्हता, काही नव्हता. लोक त्यांच्या गावात राहायचे. हा मुलाला नोकरी मिळाली लांब कुठे तर म्हणायचे कशाला पाहिजे, गावात आहे ना, तिथे जाऊन 100 रुपये जास्त मिळवण्यापेक्षा हा बरं. म्हणजेच त्या गावातली ती माणसं सगळ्यांचा विचार एक असायचा, त्या विचारामध्ये बदल नसायचा. म्हणजे जो काय असायचा तो त्या चौकटीच्या पलीकडचा नसायचा. म्हणजे घरातले आजी आजोबा काका काकू मामा किंवा मुलगी सुद्धा घरात आली त्या गावातलीच असायची. हा म्हणजे हे जे विचार तिथेच राहतात ते एखाद्या डबक्यासारखे असतात. आपल्यापेक्षा वेगळा विचार जगात असू शकतो हा विचारच नसतो. म्हणजेच आपले विचार बरोबर आहेत आणि तेच विचार आहेत खरे. हा जेव्हा माणसाच्या मनात विचार व्हायला लागतो तेव्हा तो जास्त रिजिड होत राहतो आणि तो जेव्हा रिजिड होतो तेव्हा त्याच्यामध्ये प्रगती होत नाही. की हेच बरोबर आहे, हेच केलं पाहिजे. त्या रिजिडिटीचा आणि मानसिक आजाराचा कितपत हे आहे खूप आहे त्याबद्दल सांगा. आहे. मानसिकतेमध्ये सुद्धा माझे विचार रिजिड असतील तर मी स्वतःमध्ये असलेले दोष सुद्धा बघू नाही शकणार. तर मला कळेल की हेच बरोबर आहे, मी वागते तेच बरोबर आहे. ओटा 10 वेळा म्हणजे 10 वेळा पुसलाच पाहिजे. ह्या वागण्यामध्ये दूध काढलं तर त्याच्यातच काढलं पाहिजे आणि कशात नाही काढता काम. आता हे माझे विचार बनत गेले तर मी इतरांचा ॲक्सेप्टन्स नाही करणार. इतर त्यापेक्षा वेगळा विचार करायला लागला माणूस की मी म्हणेन की मला याच्याशी काही देणं घेणं नाही. मग साहजिकच परस्पर संबंधांवरती त्याचा परिणाम होणार. म्हणजे जसजसं जग हे वाढलं, कम्युनिकेशन वाढलं, सगळं वाढलं, तसे आपल्याला नवीन विचार कळायला लागले आणि मग आपल्या लक्षात आलं की आपलेच विचार बरोबर आहेत तसं नाही, इतर लोकांचे त्यांच्या दृष्टिकोनातनं सुद्धा बरोबर असू शकतात. म्हणजे ही जी विचाराची सहिष्णुता आहे ती सहिष्णुता हा सुद्धा मानसिक आरोग्याचा खूप महत्त्वाचा भाग आहे. सो फ्लेक्झिबिलिटी आणि सहिष्णुता या दोन्ही गोष्टी जर माणसामध्ये असतील तर त्याचं मानसिक आरोग्य चांगलं राहू शकतं आणि ते मिळवायला आपल्याला दिसतं वाचनाचा खूप
पण मी जी रिजिड माणसं असतात म्हणजे रिजिड असतात म्हणजे असा एक अनुभव आहे की एकदा एक म्हणजे एका यांची त्या मिसेस आल्या होत्या माझ्याकडे की म्हणे मी असं असं पुस्तक त्यांना वाचायला दिलं की ज्याच्यामध्ये असं असं की मला वाटलं की असा असा आजार त्यांना आहे. त्यांनी ते वाचलं पण छे छे मला काही असं नाहीये, मी हे सगळं तुला वाटतंय, तूच जा ट्रीटमेंटला असं करून म्हणजे म्हणजे असंही जे रिजिड असतात ते अजिबात म्हणजे काही काहीला मान्यही करत नाहीत आणि मग त्याच्यामुळे मग घरच्यांना अर्थातच मग की असं वागायचं कसं ह्या पेशंटशी. पण मग अशा वेळेला आम्ही त्यांना सांगतो की ठीक आहे ते नाही बदलत आहेत तुम्ही बदला. किंवा अशा मदतीला कसं आणायचं. हा मदतीला कसं आणायचं हे एक सांगू शकतो किंवा तरी पण ते येत नसतील तर मग तुम्ही त्यांना कसं हँडल करायचं की तुम्ही तुमच्यात बदल करा. की शेवटी आता ते बदलत नसतील तर तुम्ही भिंतीवर डोकं आपटण्यात काही अर्थ नाहीये. लवचिकता तुमच्यात आता आणायला पाहिजे आहे की तुम्हाला कसं बदलायचं. साहित्य यासाठी किती मदत करू शकतो तुमच्या विचारांमध्ये लवचिकता आणण्यासाठी? विविध प्रकारचं साहित्य, त्याबद्दल सांगा. आता मी अगदी जुन्या साहित्यापासून सुद्धा आपण विचार केला तर हे जे सगळं संत साहित्य आहे या संत साहित्यामध्ये हीच खरी सगळी लवचिकता जी आहे विचारांमधली ती सगळी सांगितलेली आहे की म्हणजे आता तू ज्ञानेश्वरांनी सुद्धा त्या ज्ञानेश्वरीमध्ये जे सांगितलेलं आहे की तू या सगळ्या युद्धाकडे जे काही युद्ध उभं ठाकलेलं असतं की त्या युद्धाकडे तू कसं बघ हे ज्ञानेश्वर जेव्हा अर्जुनाला सांगतात की ना तरी जांभया पसरे मुख तेथे अवचटे पडे पियुख तैसा संग्रामो हा पातला असे असं ते सांगतात. म्हणजे की तू याच्याकडे असं बघ की तू जांभई द्यायला तोंड उघडलंयस आणि तुझ्या तोंडात अमृत पडलंय तसा म्हणजे की तर मग तुला कसं वाटेल. तर तसा हा संग्राम आहे की जसं अमृत पडल्यानंतर म्हणजे आपण काहीतरी चांगलं होणार आहे तर ह्याच्यातनंही काहीतरी या युद्धातूनही काहीतरी चांगलं होणार आहे असं तू याच्याकडे बघ. म्हणजे हा जो दृष्टिकोन घडवण्याचा आहे किंवा त्यांनी त्याच्यात अशी अनेक उदाहरण की आपला दृष्टिकोन कसा बनत जातो, श्रवणातून कसा बनत जातो, दृष्टीतून कसा बनत जातो किंवा म्हणजे अशा वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियांद्वारे सुद्धा आपला दृष्टिकोन कसा बनत जातो ह्याची पण खूप छान रूपकासहित उदाहरणं ज्ञानेश्वरीत लिहिले. त्याचा जर नीट आपण अभ्यास केला म्हणजे जर हे केलं तर त्याच्यातनं हा जो म्हणजे आपले जे आपण म्हणतो ना की एखाद्या आपण गोष्टीकडे बघतो कसं त्याच्यावरनं आपले आपण कसं वागतो ते ठरत असतं. तर तो हा जो दृष्टिकोन आहे हा कसा बनतो हे त्यांनी त्याच्यात खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याच्यातनं सुद्धा की ह्या संत साहित्यामध्ये सुद्धा हे असं अनेक आहे की ज्याच्यामधनं आपल्याला आपले हे जी विचारातली लवचिकता त्याचा जर नीट अभ्यास केला तर ही विचारातली लवचिकता आपल्याला त्याच्यामध्ये आणता येऊ शकते. म्हणून या दोन गोष्टींच्या बरोबर तारतम्य हे खूप महत्वाचं की मला तो 4 लोकांनी 4 विचार सांगितले आणि मी म्हटलं हा ह्याचं पण बरोबर आहे त्याचं पण बरोबर आहे त्याचं पण काहीच अर्थ नाही. ते त्याच्यात मला तारतम्य पाहिजे की मला नेमकं काय घ्यायचं आहे आणि काय घ्यायचं नाही, मला बदल करायचा आहे की नाही करायचं आहे, कुठल्या बाबतीत करायचं आहे कुठल्या बाबतीत नाही करायचं आहे, हे जे प्रत्येकाचं तारतम्य असेल तर मग आपल्याला ते आणि ते कशातून मिळतं. मी जर 10 विचार वाचले असतील तर मला कळतील की 10 पैकी हे 2 चांगले आहेत आणि हे 2 मला घ्यायचे नाहीत. तर माझ्या डोळ्यापुढे तेवढे असले सगळे ऑप्शन्स तर मी त्याच्यातनं ठरवू शकते काय नाही. एक काळ असा होता ऑप्शनच नव्हता आणि आताचा काळ आहे की हजारो ऑप्शन आहेत. त्यामुळे 1000 ऑप्शन असण्याचे तोटे पण असू शकतात. पूर्वी काय हा विचार नव्हता की मी कुठला साबण लावू, एक माहीत होते एक घरात साबण येणार तोच वापरायचा. आता जेव्हा 100 साबणाच्या जाहिराती येतात तेव्हा मग आपलं मन द्विधा होतं, हा घ्यावा का तो घ्यावा तो घ्यावा. ते अतिशय अनेक समोर पर्याय आले तर तो सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो. मग त्या ठिकाणी आपल्याला आपलं मत पक्क पाहिजे. मला नेमकं काय करायचं नाही करायचं, मला हे बदलायची गरज आहे का नाही आहे. मी 10 जाहिराती बघते पण मला जर वाटत असेल मी अनेक वर्ष अमुक वापरते तेच बरोबर आहे तर मला तेच ठेवायचे. त्याच्यामधला माझा पर्याय काय आहे हा आपण होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला हा मेसेजसुद्धा मुलांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. जेव्हा मुलं म्हणतात की नाही नाही की आमची जाहिरात लागलेलं मला तेच पाहिजे, मग तिथे आपल्याला सांगायला पाहिजे की त्या जाहिरात ते बनवणाऱ्या माणसाचा हेतू काय आहे. त्यांनी कशासाठी वेगळं सांगितलं आहे की आमचं आधीचं प्रॉडक्ट होतं त्याच्यापेक्षा
हे 5% जास्त चांगलं आहे, हे कोण म्हणतं? तो म्हणतो. त्यामुळे आपण ते घ्यायचं की नाही घ्यायचं हा आपला प्रश्न आहे. म्हणजे यातल्या मागचा जो विवेक आहे तो विवेक आपण मुलांना शिकवणं गरजेचं आहे. आपण युजली काय म्हणतो, जाऊ दे ना, हट्ट करतोय तो घेऊन टाकू. तर हट्ट करते म्हणून घेऊन टाकूपेक्षा तू म्हणतेस म्हणून मी घेईन, पण त्याच्या मागचा हा विचार तू लक्षात घे की तू आज हे बदललास आणि दुसरा समजा मोबाईल हा बदललास आणि नवीन घेतलास, 2 वर्षांनी आणखीन एक मॉडेल येणार आहे आणि तुला त्याचं अट्रॅक्शन वाटणार आहे. आणि हे आत्ताचं मॉडेल आणि ते मॉडेल याच्यामध्ये काही फारसा फरक नाही. तर केवळ तुझ्या मित्रांनी घेतला म्हणून तुला घ्यायचं आहे का, हा तू विचार कर त्याच्यातला. म्हणजे हा विचार जोपर्यंत आपण मुलांमध्ये देणार नाही ना, तोपर्यंत ते स्वतः त्यांची चुजिंग पॉवर वापरणार नाही. तर ती पॉवर त्यांना वापरायला पण आपल्याला शिकवणं गरजेचं आहे. तुम्ही लहान मुलांच्या विवेकाबद्दल बोलताय, पण आता मोठ्यांचा पण विवेक तर मला आणि मला त्याच याच्यावर यायचं आहे की सोशल मीडियामुळे जे साहित्य पसरतंय त्याचा लोकांच्या मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर जो परिणाम झाला तर तो विवेक दृष्टीने कसा वापरायचा याविषयी दोघं सांगू शकाल? तर सोशल मीडियावरचं एक असं असतं की ते जास्त करून प्रतिक्रियात्मक असतं. म्हणजे प्रतिक्रिया आणि प्रतिसाद या 2 गोष्टींमध्ये फरक आहे. की प्रतिक्रिया म्हणजे क्रियेला आपण लगेच यांनी मला मारलं म्हणून मी तुला मारलं, म्हणजे असं जी एक ती क्रियेला प्रतिक्रिया असते. तर असं नाहीये. तर जेव्हा आपण आता यांनी मला का मारलं किंवा मारलं असेल याचा विचार करून मग आपण आता खरंच मारण्याची गरज आहे का हा जेव्हा विचार करतो, की मी त्याला मारून काही उपयोग होणार आहे का हा जेव्हा विचार करतो, तेव्हा तो प्रतिसाद असतो. आणि मग जे काय आपण ठरवतो तो प्रतिसाद असतो. तर सोशल मीडियावरचं कसं असतं की ते वाचली पोस्ट लगेच त्याला काहीतरी कमेंट करा, हे करा, ते करा. आणि बऱ्याचदा जसं फेसबुकवर किंवा ह्याच्यावर राजकीय पोस्ट असतात, मग त्याच्यावर काहीतरी व्यक्त करा किंवा ह्यांनी व्यक्त केलंय मग मलाही व्यक्त व्हायलाच पाहिजे. हे जे असतं की फिअर ऑफ मिसिंग आउट, फोमो हा जो भाग आहे, फोमो, तर त्या फोमोमुळे मग ते जास्त करून की कुठेतरी मी मागे राहीन किंवा मला तर हे समजलं नाही तर म्हणून सुद्धा ते सारखं सगळं एक तर बघत राहायचं किंवा मग त्याला प्रतिक्रिया करत राहायच्या किंवा हे करत राहायचं. किंवा मग ह्या जो प्रतिक्रियात्मक हा जो प्रतिसाद हे आहे त्याच्यामुळे तिथे विवेक नसतोच. मग तो खरंच प्रत्येकाला तू वाचलंस तू एखादी पोस्ट, तरी प्रत्येक पोस्टला तू काही अगदी लगेच उत्तर देण्याची किंवा त्याच्यावर कमेंट करण्याची गरज आहे का? नुसतं वाचून पुढे जाता येणार नाही का? काय तो बाजूला ठेवता येणार नाही का? हे आपण त्यांना शिकवणं. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर तू व्यक्तच व्हायला पाहिजे असं काही गरज नाहीये ना. की आता आपण जेव्हा पेपरमध्ये न्यूज वाचतो तेव्हा आपल्याही मनात त्याच्यावर अनेक काहीतरी प्रतिक्रिया येत असतात, पण आपण त्या काही मनातल्या मनात प्रतिक्रिया किंवा घरात काय 1-2 माणसांजवळ आपण त्याच्याविषयी चर्चा करतो आणि मग त्या सोडून देतो किंवा आपल्या मित्र म्हणणे. पण तिथे म्हणजे त्या प्रत्येकाला ती समोर आले की त्याच्यावर लगेच काहीतरी आपलं मत व्यक्त करायला पाहिजे, मग त्याला ट्रोल करायला पाहिजे किंवा त्याला हे करायला पाहिजे. हे सगळं खरंच करण्याची गरज आहे का? ह्याच्यातनं काय मिळणार आहे? म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे की त्या व्यक्तीला असं टीका करून किंवा त्रास देऊन किंवा हे करून काय मिळणार आहे हा विचारच तिथे केलेला नसतो. इतर करतायत म्हणून आपणही करा किंवा हे करा हा एक जो हे असतो की तो विवेक जो आहे तो तिथे नसतोच. त्यामुळे तो खरं शिकवण्याची गरज आहे की हे सोशल मीडिया कसं हँडल करायला पाहिजे. काय नाही केलं समजा तू 2 दिवस नाही तू त्याला काही प्रतिक्रिया कुठच्या गोष्टीला नुसतंच वाचलं आणि सोडून दिलं, ह्याच्या पलीकडे तू काही नाही केलंस तर त्याच्याने काही फार मोठं तुझ्या आयुष्यात फरक होणार आहे का ह्याविषयी आपण त्याच्याशी बोललं पाहिजे. आणि त्याला ते रिअलाइज जर करून दिलं तर त्याच्यातनं नक्कीच त्याचा जो हे आहे दृष्टिकोन आहे तो बदलायला हे होऊ शकतो. मला वाटतं तू म्हणालास तसं समाज मनाचा पगडा खूप आहे की लोकांना काय वाटेल. मी या ग्रुपवर आहे आणि बाकी त्यांनी टाकलं त्याला की हॅपी बर्थडे आणि मी टाकलं नाही तर कसं झालं मला टाकलं. काही माणसं तर विचारतात, त्याला वाटेल की मी त्याला विशच नाही केलं मग त्याची माझ्याबद्दल काय भावना होईल. म्हणजे आपल्याला त्याच्या वाढदिवसाबद्दल खरं तर सोयीसुद्धा काही नसेल. आणि मोबाईल येण्यापूर्वी आपण त्याच्या वाढदिवसाला काही फोन करत असं काही नव्हतं. पण आज 10 जणांनी केलं म्हटलं मला करायलाच पाहिजे
ही जी वाटणारी त्याची मागची भावना आहे ना, की त्याच्यामध्ये इतर लोकांना माझ्याबद्दल काय वाटेल ही भावना त्यातली महत्त्वाची. तर तिथे आपण जर लक्षात घेतलं की इतर मतांना काय वाटण्यापेक्षा मला ते करावंसं वाटतंय की नाही वाटतंय, हा मला विचार करायला पाहिजे. याचा अर्थ मी नाही टाकलं, याचा अर्थ मला त्याच्याबद्दल मनात काही भावनाच नाही असं नाही अर्थ. पण तो आपण लावलेला अर्थ असतो आणि त्या अर्थामुळे आपण तसे वागायला लागतो. आणि मग ते आपण म्हटलं मेंढरांप्रमाणे एक गेला की सगळे 10 जण त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे सामाजिक वातावरण इतकं दूषित झालंय, तर ते विवेकी वागणं कसं लोकांनी बदल कसा करायला हवं ते सांगाल? त्याच्यामध्ये विचार त्यांनी तोच करायला पाहिजे की मी हे केलं नाही किंवा हा मला मेसेज आला तो मी कोणालाच फॉरवर्ड नाही केला तर मी काहीतरी मोठं पाप केल्याचं होत नाही त्याच्यामध्ये. पण काही लोकांना एक प्रकारचं कंपल्शन असतं की आले मेसेजेस की लगेच पाठवतात, इकडचे उचले ते तिकडे पाठवले ते तिकडचे उचले. त्याच्यामध्ये काही त्याला हे नसतं, सोयरसुद्धा काही नसतं, मिळणार काही नसतं. पण ते करायची सवय लागणं ही आपल्याला बोलणं गरजेचं आहे. सर, शेवटाकडे आपण येऊ. साहित्य आपल्यासाठी खूप पूरक ठरू शकतं, तर त्याच्याविषयी जरा लोकांना सांगाल का? त्यासाठी काय करायला हवं? साहित्य आपल्यासाठी पूरक ठरण्यासाठी सगळ्यात पहिले म्हणजे आपण आपल्यामध्ये की वाचनाची गोडी आपण आपल्याला स्वतःला लावली पाहिजे. की स्वतःला मेन पहिले वाचनाची लावली पाहिजे. म्हणजे केवळ म्हणजे वृत्तपत्र वाचन नाही तर वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तकं वाचण्याची सवय सुद्धा आपण केली पाहिजे. नाही तर लोकांचं म्हणजे फक्त वृत्तपत्र वाचन एवढ्यावरच हे असतं असं नाहीये की वृत्तपत्र तर वाचावीच, तुम्हाला आत्ताची बातमी सगळ्या गोष्टी कळतात किंवा त्याच्यातही अनेक लेख असतात, त्याच्यातनं तुम्हाला वेगवेगळी मतांतर कळत असतात. पण त्याच्या जोडीला सुद्धा इतरही जी अनेक पुस्तकं आहेत किंवा अनेक लेखकांनी लिहिलेली पुस्तकं आहेत ते वैविध्यपूर्ण तुम्ही वाचन हे केलं पाहिजे. की एकाच प्रकारचंही वाचन नाही करता कामा, वैविध्यपूर्ण जर तुम्ही ते वाचन केलं तर त्याच्यातनं जसं म्हणजे तुमच्या विचारांची शेवटी हे सगळं करण्यामागे मेंदूचं आरोग्य, मनाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी काय आहे की तुमचे विचार आणि भावना यांचा विकास होणं म्हणजे तुमचं मनाचं आरोग्य चांगलं राहणं आहे. आणि विवेकी विचार म्हणजे काय की तुमच्या याच्यामध्ये लवचिकता असली पाहिजे की कुठच्या परिस्थितीत मी काय वागायला पाहिजे हे तुमचं तुम्हाला कळायला पाहिजे. की कोणत्या गोष्टी मी टाळायला पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी मी करायला पाहिजे, किंवा कोणत्या गोष्टी माझ्या हातात आहेत आणि कोणत्या गोष्टी माझ्या हाताबाहेर आहेत. हा जो सगळा विवेक आहे, हा सगळा विवेक येण्यासाठी हे वैविध्यपूर्ण जे वाचन असतं ते तुम्हाला कळू शकतं. कारण त्याच्यातनं लोकांचे अनुभव, त्या लोकांच्या अनुभवांमध्ये लोकांनी स्वतःला कसं मॅनेज केलं याच्यावरनं तुम्ही स्वतःला म्हणजे त्याच्यावरनं तुम्ही काही गोष्टी शिकू शकता. आणि नुसतंच हे नाही उपयोगाचं आहे, तर त्याच्या जोडीला त्या वाचनावर केलेल्या वाचनावर तुम्ही चर्चाही करायला पाहिजे. म्हणजे नुसतंच वाचून ठेवलं असं नाही की त्याच्यावर तुम्ही ती त्याच्यात काय आहे हे सांगायला पाहिजे किंवा त्याच्यावरनं काही चर्चा करायला पाहिजे. आणि तर हे होणं गरजेचं आहे. म्हणजे शाळांमध्ये सुद्धा आणि हे खरं होणं हे गरजेचं आहे. की म्हणजे आत्ताच आम्ही आमच्या इथे एक टॅलेंट हंटची एक स्पर्धा होती की ज्याच्यामध्ये मला जज म्हणून बोलवलं होतं. तर त्याच्यामध्ये एक प्रश्न होता त्यांना विचारलेला की तुम्हाला करंट अफेअर्स बद्दल कुठनं माहिती मिळते. तर म्हणजे बऱ्याचशा मुलांनी सगळ्यांचं उत्तर होतं की न्यूज चॅनल. म्हणजे ठीक आहे, न्यूज चॅनल आहे, पण एकानेही हार्डली एखाद दोन मुलं असतील की ज्यांनी वृत्तपत्र दिलं. म्हणजे की करंट अफेअर्स विषयी सुद्धा वाचन नाहीये, तर बाकीची पुस्तकं वाचणं हा भाग आणखीनच पुढे गेला. तर त्याच्यामुळे शाळांमध्येही हे वाचन घेणं म्हणजे वाचन घेणं आणि त्याच्यावर चर्चा करणं, म्हणजे नुसते विषय शिकवण्याबरोबरच किंवा विषयांना जोडून तुम्ही एक्स्ट्रा वाचन तुम्ही तिथे खरं तर घेऊ शकता. म्हणजे विशेषतः पूरक वाचन जे असतं, विशेषतः लँग्वेजेस आणि हिस्ट्री वगैरे जे विषय आहेत ह्याच्यामध्ये किंवा अगदी सायन्समध्ये सुद्धा, तर तुम्ही त्याच्यामध्ये पूरक वाचन तुम्ही घ्यायला पाहिजे. ते वाचन मुलांना करायला लावलं पाहिजे, त्याच्यावर खरं तर चर्चा व्हायला पाहिजे.
बाई तुम्ही काय पण शाळांमध्ये जे लायब्ररी पिरियड म्हणतात ना, तो एक फारसच असतो की फक्त त्या आणलेली पुस्तकं प्रत्येक मुलाला मिळाली की नाही आणि त्यांनी परत करताना 8 दिवसांनी परत केलं की नाही याच्या पलीकडे काय बघितलं जात नाही. त्याच्यात त्याचं काय वाचलं, वर्गातल्या इतर मित्रांना त्यांनी सांगितलं का काय वाचलं, हे पण महत्त्वाचं आहे. साधा लोकसत्ताची पुरवणी रविवारची, त्याच्या मागच्या पानावर पुस्तक कोणी वाचत नाही. आता ते वाचलं तर आपल्याला ह्या विषयात नवीन काय लिखाण चाललंय, कोण लिहित आहे, काय लिहित आहे याची नुसती माहिती आहे. आपल्याला तो विषय जवळचा नसेल सुद्धा, पण आपल्याला ती माहिती कळली किंवा ह्या विषयावर हे कोणीतरी वेगळं पुस्तक लिहिलं, मग मी ते काही लिहू नाही शकणार. समजा आपण मी लायब्ररीत विचारू तरी शकेन की हे ठेवलंय का तुम्ही, किंवा हे आणा तुम्ही, मला वाचायचं आहे. म्हणजे ही त्याच्याबद्दल वाटणारी आस्था आणि उत्सुकता ही जोपर्यंत नसते तोपर्यंत आपल्याला वाचायची इच्छा पण होते. मला आठवते मी लहान अगदी लहान असताना वाचायला लागल्यानंतर आमचं कुटुंब खूप म्हणजे आत्ते मामे मावस भांडण सगळं असायचे. त्यामुळे काही कार्यक्रम असला घरात की सगळी भावंडं असायची, 15-20 जणं, आणि कोरडं काही खायचं द्यायचे, चिवडा द्यायचे, अमूक द्यायचे, तर काही ताटल्या बिटल्या काढायचे नाही, कागदावरती द्यायचे कापून. तर माझी आजी म्हणायची तिला कागद नका देऊ, तुला ताटली द्या, कारण ते सारखं होते आणि ते वाचते. म्हणजे काय की ती वाचनाची असलेली ओढ तुमच्या मनात लहानपणापासून निर्माण झाली तर ती पुढे कॅरी ओव्हर होते. आणि मग तुम्हाला काहीही छापलेलं दिसलं की पहिल्यांदा ते वाचावंसं वाटतं, की काय आहे, कशाबद्दल आहे, कोणाबद्दल आहे. तर ही माणसाच्या मनात असलेली जी जाणून घेण्याची उत्सुकता असणं म्हणजेच आपल्या जिवंतपणाचं लक्षण आहे आणि तरुणपणाचं पण लक्षण आहे. कारण आपण एवढं नवीन वाचू ऐकू. बरोबर आहे की माणसाचा मेंदू सुद्धा तरुण राहू शकतो. म्हणजे वय वाढलं तरी जर वाचनाची हे असेल तर तुमचा मेंदू सुद्धा शार्प राहतो. त्याच्यामुळे म्हणजे मेंदूचे म्हणजे जे आपण म्हणजे ओल्ड एज मध्ये जे सगळे डिमेन्शिया किंवा यासारखे विकार होतात, बायोलॉजिकल आणि इतर कारणं असतात, पण प्रिव्हेन्शन साठी जे उपाय आहे त्याच्यामध्ये वाचन हा एक महत्वाचा उपाय आहे. की जी मगाशी सुद्धा मी म्हटलं की जी न्यूरोप्लास्टिसिटी आहे ती वाढायला वाचनाने मदत होते. त्याच्यामुळे म्हणजे निवृत्तीनंतर तर तुम्हाला वेळही भरपूर असतो, तर अशा वेळेला सुद्धा म्हणजे पहिल्यापासनं जरी समजा तुम्हाला तुमच्या रोजच्या धकाधकीच्या नोकरीच्या आयुष्यात जर वाचायला जरी मिळालं नसेल पण ती आवड असेल तर तुम्ही ती नक्कीच ती पुन्हा वाढवायला पाहिजे, किंवा आधी नसेल तरी ती पुन्हा ह्या वयात आता डेव्हलप करायला पाहिजे. त्याच्यामुळे केवळ लहान वयात नाही तर ओल्ड एजमध्ये ह्या ज्येष्ठ सिनियर सिटीझन्ससाठी सुद्धा ते आवश्यक आहे. मी आता एक सेज नावाचा प्रोजेक्ट केला, SAGE, सॅटिस्फाईड एजिंग, आणि त्या प्रोजेक्टवरती मी 3 वर्ष करत होते तो. आणि त्याच्यावर म्हणजे माझ्याकडे 550 लोकांचा डेटा आहे, 60 वर्षाच्या पुढच्या लोकांचा. आणि त्या डेटामध्ये म्हणजे बाकीचे फॅक्टर्स मी काही बोलत नाही इथे, पण एक महत्त्वाचा दिसून जी गोष्ट आली की जी माणसं वयाच्या 60पर्यंत इतकी बिझी होती की ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, कोणी टीचर होते, कोणी प्रोफेसर होते, कोणी काही ऑफिसचं कामं करत होते, पण 60च्या नंतर त्याच्यापैकी जवळजवळ 90% लोक काहीही करत नव्हते. म्हणजे एका वयापर्यंत तुमचा ब्रेन तुम्ही दिवसाचे 10 तास वापरताय आणि त्याच्या पुढे तुम्ही दिवसाचा तासभर पण नाही वापरला तर तो हळूहळू गंजायला सुरुवात होते. म्हणजे जोपर्यंत तुम्ही वापरेल, इफ यू डोंट यूज इट यू लूज इट. त्यामुळे यू हॅव टू कीप ऑन युझिंग. मग तुम्ही ते वापरण्यासाठी काही करताय का? जे त्याच्यामध्ये मी बघितलं त्या सर्व्हेमध्ये की जे 10% काहीतरी करत होते ते काय होतं, तुमच्या हाऊसिंग सोसायटीचे सेक्रेटरी, तुमच्या अमक्याचे तमके, त्याच्यात मेंदूचा काही उपयोग नाही. एक मिनिट, आपण प्रश्नांकडे येऊच. मला वाटतं यांचं बोलणं झालं का आपण तोच हे घेऊ. हां, त्यामुळे आपल्या लक्षात येईल की मेंदूला चालना देण्यासाठी वाचनाची गरज अत्यंत महत्त्वाची. कुठल्याही वयात असू दे, लहान असू दे, तरुण असेल, वयस्कर असू दे, ते वाचन आपल्याला समृद्ध करतं आणि त्याच्यात आपल्या विचारांना दिशा मिळते.
म्हणजे माझ्या एक आता आठवलं की माझ्या मिसेसचे काका आहेत, त्यांनी त्यांच्या रिटायरमेंट नंतर म्हणजे आधी ते आर्थिक क्षेत्रात काम करत होते, तर त्यांनी रिटायरमेंट नंतर मग त्या विषयावर पहिले लिहायला सुरुवात केली. नंतर मग त्यांनी थोडंसं काही धार्मिक बाबतीत विषयांवर लिहायला सुरुवात केली. मग नंतर त्यांनी आणखीन वेगवेगळ्या विषयांवर मग कादंबरी लिहिली किंवा अशा वेगवेगळ्या माणसाच्या आयुष्याशी रिलेटेड अशा वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी लिहायला सुरुवात केली. मी आज निवृत्तीनंतरच्या या 25 वर्षात त्यांनी खूप सारं लिखाण केलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही करू शकता. आणि असं वैविध्यपूर्ण म्हणजे सुरुवात एका विषयावरनं केली तरी तुमचं मग वाचन वाढतं ठेवलं, हे केलं की तुम्ही आणखीन वेगवेगळ्या विषयांवर म्हणजे प्रत्येकानेच लिहायला पाहिजे असं नाही, पण निदान वैविध्यपूर्ण वाचन ठेवलं तर तुमचा म्हणजे आज वयाच्या ते 90 वर्षाचे आहेत, पण आज त्यांची भरपूर सारी म्हणजे लिखाण काम अजूनही चालू आहे म्हणजे त्यांचं. अडथळा कशाचा येतो, आतापासून काय करायचंय, हो बरं. आता शिकून काय करायचंय, आता नवीन करून काय करायचंय, तर तिथे हा प्रश्नाचं स्वतः उत्तर द्यायला पाहिजे की मला शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत राहायचंय आणि माझा मेंदू पण जिवंत राहायला पाहिजे, त्याच्यासाठी मला करणं आवश्यक आहे. खूपच छान चर्चा झाली. मला वाटतं आता कोणाचे प्रश्न असेल तर थोडक्यात प्रश्न नाही नाही, धन्यवाद. मी स्वतः डॉक्टर चौधरी, आय एम अ चाइल्ड स्पेशालिस्ट. त्यामुळे तुम्ही जे काही बोललात ते सगळं मला रिलेट झालं, सगळं छान. म्हणजे इन्क्लुडिंग युअर काय ते स्कॉलॅस्टिक बॅकवर्डनेस, तो माझा मुलगा स्वतःचा होता, त्यामुळे त्याच्यातनं सगळ्यातनं मी खूप छान चर्चा झाली आपली. मला फक्त तेवढं एकच सांगायचं आहे की आपण या सगळ्या चर्चा करतो एक वरच्या लेवलपर्यंत, आपण मुळाशी जात नाही आहोत साहेब. आपला समाज आपला, कालच मी बाविस्करांचं पण ऐकलं की देर इज नो पब्लिक स्पेस. या आय वॉज देअर. पब्लिक स्पेस ठेवलीच नाही आपण. आपली चर्चा होते कुठे? आपण फक्त लोकांचं ऐकतो. दॅट इज नॉट टू बी आवर सोसायटी. तुम्हाला कुठेतरी उभं राहून बोलावं लागणार आहे साहेब. तुम्ही फक्त म्हणणार नाही ते जे म्हणतात तेच बरोबर आहे, मग माझं कोण ऐकणार? माझं कोणी ऐकायलाच तयार नाही. आणि मी जे बोलतो ते खरं आहे मला माहिती आहे, कारण वर्षानुवर्षाची ती परंपरा आहे आपली, बरोबर. न्यूरोप्लास्टिसिटी 70 वय आहे माझं आता, ठीक आहे. न्यूरोप्लास्टिसिटी अजूनही आहे, विपश्यना आहे, सगळं ऑर्गन डोनेशन सगळंच कार्य. पण त्यामध्ये आपल्याला कसं आहे की आपल्याला या लोकांना जोडून कसं करायचं समजतच नाही. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल आपण काहीच बोललो नाही. मग मला तर वाटतं काही दिवसांनी आपले मेंदूच राहणार नाही आहेत. आणि याला कारण आपण आपले जे डोक्यावर बसलेले आहेत. आता कसं होतं, ते एक सिनेमा होता हॅरी पॉटरचा, त्याचं नाव नाही घ्यायचं. तशी काहीतरी परिस्थिती आहे की नाही या लेव्हलला आता आपण आलो. आणि कुठेतरी थांबलं नाही तर मग एक संपलं, आमचं संपलं. पण पुढच्या पिढीचं काय? भारत देश हा खूप मोठा आहे, माहिती आहे आपल्याला, पण ते सगळं बदलतच गेलेलं आहे ना. आता परवाच मी जॉर्डनला जाऊन आलो, सगळी हिस्ट्री तशीच्या तशी असते आणि आपण धुवायला घेतली. वाय डू यू वॉन्ट टू वॉश एव्हरीथिंग ऑफ? कुठेतरी बोललं पाहिजे की नाही? तुम्हाला काय वाटतं? आपली माणसं बोलतात आणि फक्त दुसऱ्याचं कसं चूक आहे हे दाखवायला बोलतात. मी ते अजिबात बोललेलं नाही. चूक कोणाचंच नाही आहे मॅडम. कदाचित चूक माझी असेल जी मी बोलतोय, कारण मी नाही तर मग आय विल बी लेबल्ड एज आय एम अ ट्रेटर, देशद्रोही, जाओ पाकिस्तान जाओ वगैरे वगैरे ऐकावं लागेल. पण धर्म हा विषय आपण फारच डोक्यात घेतला आहे. आता ते म्हणाले धार्मिक विषयांवर, पण दुसरं सामाजिक विषय पण आहे. ॲक्च्युली कालच बाविस्कर सर म्हणाले की फिलॉसॉफी हा विषय आपण मुलांना शिकवतच नाही. 10वी 11वीला त्यांना फक्त ती पेपर्स लिहितात. तसं नाही आहे. फिलॉसॉफी तुम्ही शिकलात लहानपणापासून तर तुम्ही बोलणार नाही तर आपली पुढची पिढी काय मेंढरच आहेत की? बरं, डिपार्टमेंट बंद होत आहेत. मग आता काहीतरी आपण म्हाताऱ्या लोकांनीच करायला पाहिजे यांच्याकरता. आय एम सॉरी, आय जस्ट सेड दॅट वर्ड. इट इज नॉट द वर्ड. एज इज जस्ट अ नंबर. सॉरी फॉर दॅट. थँक्यू. साहित्य भरपूर आहे, पण त्याच्यामध्ये प्रत्येक आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर म्हणजे की ह्या वयात हे वाचलं पाहिजे किंवा असं की जेणेकरून आपल्या विचारांना आव्हान देता येईल किंवा काय, तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता का? असं काही आता कसं आहे की बालसाहित्य हे वेगळं असतं, कारण ते कसं त्यांच्या वयाला, त्यांच्या समजेला किंवा ह्याला पूरक असं ते साहित्य असतं की त्यांचं जे विश्व असतं ते हळूहळू डेव्हलप होत असतं. त्याच्यामुळे ते बालसाहित्य हे वेगळं साहित्य आहेच,
पण त्यांनी सुद्धा एक ठराविक वयानंतर मग पुढची पुस्तकं नक्कीच वाचायला हरकत नाही. म्हणजे बालसाहित्य समजा एक 8-10 वर्षापर्यंत वाचलं, पण पुढे जाऊन त्यांनी इतर पुढच्या वेगवेगळ्या विषयांवरची वेगळी पुस्तकं जी काही आहेत ती नक्कीच वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं आहेत. की म्हणजे आता मला आठवतं की आम्ही लहानपणी की छोटी छोटी जी पुस्तकं असायची बालसाहित्याची ती वाचायचो, पण एकदा 5वीत गेल्यानंतर मग म्हणजे शिवाजी महाराजांच्या चरित्रावरची वेगवेगळी पुस्तकं, मग ती किंवा इतिहासातली ज्या वेगवेगळे नासा इनामदार किंवा असे जे वेगवेगळे सगळे जे कोण लेखक होते इतिहासावर लिहिणारे किंवा पेशवाईवर म्हणा, शिवाजी महाराजांच्या इतिहासावर, तर ती वाचली. त्याच्यानंतर मग पुढे जाऊन इतर पुढच्या म्हणजे नंतर मग अर्थातच भाषेमध्ये मग पु ल देशपांडे आले, जयवंत दळवी आले, मग त्या लेखकांची पुस्तकं. तर अशा पद्धतीने ही जी वेगवेगळी पुढची पुस्तकं आहेत ती तुम्ही वाचत राहायला पाहिजेत. आणि मग नंतर अर्थात तुमचा तो जो स्कोप आहे, कॅलिडोस्कोप आहे, तो आणखीन वाईड करत राहायला पाहिजे. मग की जसं आहे की फिलॉसॉफीवरची पुस्तकं, सायकॉलॉजीवरची पुस्तकं किंवा अशा वेगवेगळ्या विषयांवरची किंवा राजकीय विषयांवरची सुद्धा किंवा अशा वेगवेगळ्या विषयांवरची, पर्यावरण असू दे किंवा आणखीन तुम्हाला अर्थात ज्याची आवड असेल त्याच्याविषयी तुम्ही जास्त वाचता. म्हणजे तुम्हाला सायंटिफिक विषयांची आवड असेल तर तुम्ही त्याच्याविषयीचं जास्त वाचता. तुम्हाला जर असेल तर, पण असा जो आलेख आहे हा सतत म्हणजे काय वरती जाणारा किंवा आणि वाईड पण, म्हणजे नुसताच वरती जाणारा नाही, तो असा फुलणारा पण आलेख असेल तर त्याचा जास्त उपयोग होईल असं मला वाटतं. खरं म्हणजे बालसाहित्य वगैरे असं म्हणायला नको. त्या मुलाला जे आवडते ते त्यांनी वाचावं. त्याला जेवढं कळतंय तेवढं कळेल. कदाचित तेच पुस्तक तो 10 वर्षांनी वाचेल तेव्हा त्याच्यातलं खूप कळेल त्याला. आज एवढं नाही कळणार, पण आज तो वाचतोय. ते वाचताना काही गोष्टी त्याला समजूच्या पलीकडच्या आहेत, पण तरी त्याचं शब्दभांडार वाढत जातं ना. त्याच्यात नवीन शब्द कळतात, त्याला वेगळं काहीतरी कळतं. त्यामुळे ही पुस्तकं मुलांना आणि फक्त प्रौढांना असं नाही आहे. आणि इव्हन मुलांच्या ह्याच्यात सुद्धा म्हणजे आता मगाशी मी ज्या ह्याचा उल्लेख केला तर तेव्हा सुद्धा त्या मुलांनी, आता त्यांना एक विषय होता की माय फेवरेट बुक, सगळ्यांनी एक जात एकच उत्तर दिलं, हॅरी पॉटर. म्हणजे की ठीक आहे ते चांगलं, हो, पण म्हणजे कोणीही दुसऱ्या पुस्तकाचं नाव नाही घेतलं. म्हणजे मुलांचं वाचनही आपण एक ठराविक ह्याच्यातच लिमिटेड ठेवलेलं आहे. म्हणजे त्यामुळे लहानपणापासून अशा विविध पूर्ण वाचनाची तुम्ही सवय ठेवायला पाहिजे. हॅरी पॉटर वाचतो. नमस्कार, थोडक्यात विचारतो. सर्वप्रथम प्रायोजकांचे आपले तिघांचे खूप आभार. एन्जॉय केलं, माइंडफुलनेस संपूर्ण कार्यक्रम ऐकला. मी चांदोबा आणि किशोरची वाचलेली पिढी आहे. मॅडमसाठी प्रश्न आणि सरांसाठी 2 प्रश्न आहेत, थोडक्यात विचारतो. 2000 पूर्वीचे 25 वर्ष आणि आत्ता जे 25 वर्ष, मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता किती टक्के समाजात आलेली आहे, हा मॅडमसाठी प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न, मनाचे श्लोक जवळजवळ 80% माझे मुखोद्गत आहेत. मी प्रबोधन करण्याच्या हेतूतून मी म्हणत असताना रोज माझ्या सबकॉन्शियसवर परिणाम होतो असं मला वाटतं, ते बरोबर आहे का? कारण कुठं वादात प्रसंग आले की लगेच आठवतं तुटे वाद संवाद होतो हितकारी. तो प्रश्न असा आहे की सबकॉन्शियसवरती माझ्या जर परिणाम होत असेल तर इतरांवर पण होईल, आणि मला प्रबोधन करायचं या विषयावरती, मनाच्या श्लोकावरती प्रबोधन करायची माझी इच्छा आहे. मला वाटतं प्रश्न समजला. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं की आपण कुठला कालखंड बघतोय. तर मानसिक आरोग्य हा विषय जगाच्या पातळीवर सुद्धा खूप उशिरा आला. शारीरिक आरोग्याबद्दलच बोलणं चाललं होतं, मानसिक आरोग्य खूपच उशिरा आलं. त्यामुळे आपल्या लक्षात येतं की अमुक लक्षण म्हणजे मानसिक रोगाचं लक्षण असू शकतं, हेच कळायला खूप वर्ष लागली. त्यामुळे आज ते कळायला लागल्यानंतर प्रबोधनामुळे लोकांमध्ये जागृती खूप झाली. मी या क्षेत्रामध्ये 55 वर्ष काम करते. तर 55 वर्षापूर्वी जेवढी जागृती होती त्याच्या अनेक टक्के जागृती आज वाढलेली. जे लोक हे म्हणतात की मला 4-5 दिवस खूप अस्वस्थ वाटते, तर मला काहीतरी कोणाशी तरी बोलायला पाहिजे, मला काही प्रॉब्लेम आहे का कळलं पाहिजे. पूर्वी हे असं नव्हतं. काही अस्वस्थ वाटलंय तर घरातली माणसं म्हणायची जा अमुक खेळून ये, जाऊन अमुक चित्रपट बघून ये. म्हणजे ही समस्या असू शकते ह्याची जाणीव आज खूप वाढलेली. आणि आमचं जर संस्था आहे ठाण्याची IPH,
ही सुरुवात 90 साली सुरुवात झाली. त्या काळामध्ये सुद्धा म्हणजे आम्ही विच वेअर मच अहेड. त्यावेळी लोकांना कल्पना नव्हती, पण आम्ही जेव्हा पब्लिक कार्यक्रम करायचो की ही लक्षणं अशी असू शकतात, याला उपाय आहेत, याच्यावर औषध घेऊन तुम्ही बरे होता, त्याच्या आधी लोकांची कल्पना काय होती की हा आजार हा झाला ना आयुष्यभर त्याला तसंच करत. तर ती जाणीव होणं आणि आता मी औषध घेऊन बाहेर येऊ शकतो, माझं आयुष्य अगदी पूर्वी इतकं नाही तरी बऱ्यापैकी सक्षम करू शकतो, हा विचार समाजामध्ये रुजला तर माणसं आपल्या समस्येसाठी पुढे येऊ शकतात, नाही तर येऊ शकत नाही. पण ती जाणीव आणि जागृती की आपल्याला लक्षात येईल अशा तऱ्हेच्या कार्यक्रमातलं, चर्चांमधलं, त्याच्यातनंच होऊ शकते. आणि आपण म्हटलं तसं वाचनात होऊ शकते की एखादी मी ते वाचल्यावर कळलं की अरे याला हे लक्षण होतं आणि मला पण तसंच होतंय, मग मला जाऊन कोणाची तरी मदत घ्यायला पाहिजे. मॅडम, पूर्वी ही प्रगत औषधं नव्हती, आता प्रगत औषध आलेली आहेत. आता मी ते पुस्तक वाचलेलं आहे, किशोर फडक्यांचं चक्रम माणसाची कसं वागावं, त्यावेळचं पुस्तक. म्हणजे आजच्या विषयाशी संदर्भित आहे. आजार आपण सर्वात सिरियस मानसिक आजार म्हणतो स्किझोफ्रेनिया नावाचा, त्याच्यावरची औषधं सुद्धा जगामध्ये 1948 साली आली, भारतामध्ये 50 साली आली. त्याच्यापूर्वी त्याला औषध पण नव्हतं. मी मेंटल हॉस्पिटलमध्ये सुद्धा काम केलेलं आहे खूप. त्यातले त्या कागदांवरती पाहणी केली, चर्चा केली. त्या काळामध्ये कितीतरी पेशंट असे असायचे की डाव्या हाताला लिहिलेलं असतं की पेशंट इज व्हायलंट टाईट टू बेड, आणि उजव्या बाजूला औषधं काय मल्टीव्हिटॅमिन, आणि त्यावेळी सर्पासिल नावाचं एक औषध ब्लड प्रेशरला दिलं जायचं. या 2 औषधाशिवाय औषधच नव्हती. म्हणजे डॉक्टरांचा पण नाईलाज होता, त्यांना दिसत होतं या पेशंटला काहीतरी वेगळ्या उपायाची गरज आहे, पण आपल्यापर्यंत पोहोचलेले पण नव्हते उपाय. आज आपल्याला दिसतंय की आज 3rd जनरेशन मेडिसिन झालेली आहे स्किझोफ्रेनियासारख्या आजाराला. म्हणजे काय की अमुक लक्षण आहे त्याला हा मॉलिक्यूल उपयोगी, त्यामुळे ह्या माणसाला ही लक्षणं आली तर हे औषध द्यायला पाहिजे, ही लक्षणं पुढच्या महिन्यात कमी झाली तर ते औषध बदलून दुसरं द्यायला पाहिजे. म्हणजे एवढी प्रगती सायकोफार्माकोलॉजी ह्या विषयाने केलेली आहे. त्यामुळे आपण म्हटलं पाहिजे की हे मानवजातीवरती उपकार सुद्धा आहे की त्याचं हे नसतं काही तर आपल्या जे मेंटल हॉस्पिटलच खूप बंद व्हायला लागली असती. आज आपण म्हणतोय आहेत ती बंद केली पाहिजे, कारण माणसं समाजात राहून औषधं घेऊन सक्षम होऊ शकतात. ठाण्याचं हॉस्पिटल बांधून 150 वर्ष झाली. त्यावेळी काय होती परिस्थिती की अशा माणसांना कम्युनिटीपासून दूर ठेवा, लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये, कारण आपण त्याला उपाय नाही करू शकत, पण त्याला बाजूला करा. आज आपण असं म्हणत नाही, आज म्हणतोय ते औषधं त्यांनी घेतली पाहिजे, समाजात राहिलं पाहिजे, इतरांमध्ये मिसळलं पाहिजे. मॅडमनी सांगितलंच आहे. मॅडमच्या बरोबर निम्मी वर्ष मी या क्षेत्रात आहे, त्याच्यामुळे ज्या शेवटच्या जी 2000 पूर्वीची 5 वर्ष मी या विषयात शिकायला सुरुवात केली, त्याच्यानंतर आजपर्यंत एवढ्या याच्यात सुद्धा खूप जनजागृती होऊन त्याच्यामध्ये खूप फरक झालेला आता दिसतो आहे. याच्यामध्ये जसं IPH किंवा अशा आमच्यासारख्या अनेक सगळ्या सायकॅट्रिस्ट किंवा मेंटल हेल्थ वर्कर्सचे प्रयत्नही आहेत. तसंच साहित्याचाच विचार करायला झाला तर की सगळ्या आमच्या लोकांनी लिहिलेलं साहित्यही आहे. त्याच्याचबरोबर या विषयावर निर्माण झालेले कितीतरी सिनेमासुद्धा जे आहे की सुमित्रा भावे आणि यांनी लिहिलेला केलेले देवराई, कासव किंवा अशासारखे सिनेमा, किंवा आमिर खानचा तारे जमीन पर जो सिनेमा आहे, तर अशासारखे जे सिनेमा आहेत की त्याच्यामुळे की एक्सप्लेन जे रिलेट करणं आहे ते जास्त लोकांना सोपं व्हायला लागलं ह्या सगळ्या वाचनामुळे, आणि ह्या सगळ्या अशा क्लासिकल सगळ्या गोष्टी मूव्हीज केल्यामुळे. त्याच्यामुळे सुद्धा जे जनजागृती वाढायला नक्कीच मदत झालेली, आणि त्याच्यामुळे मानसिक आरोग्यासाठी लोक आधीपेक्षा नक्कीच म्हणजे अगदी ह्या 25 वर्षात सुद्धा पहिली माझ्या प्रॅक्टिसची 10 वर्ष आणि आता 10-15 वर्ष आणि आताची गेली 10 वर्ष याच्यामध्ये सुद्धा ड्रास्टिक फरक दिसतो आहे.
आणि उपचारांमध्ये तर मॅडम बोलल्या तसं आहेच, खूप चांगला फरक नक्कीच झालेला आहे. नवीन नवीन अनेक औषधं आणि उपाय आलेले आहेत. पूर्वी फक्त जसं म्हणजे ECT म्हणजे शॉक, ज्याला शॉक ट्रीटमेंट म्हटलं जायचं, की आजही ECT ही मॉडिफाईड म्हणजे व्यवस्थित जसं ऑपरेशन केलं जातं तसं अनस्थेशिया देऊन आज तो उपाय वापरला जातोच. पण त्याच्या जोडीला आज RTMS म्हणजे रिपिटेटिव्ह ट्रान्स मॅग्नेटिक थेरपी जी आहे, तर तशा थेरपीज सुद्धा आज आलेल्या आहेत की ज्याच्याने सुद्धा पेशंट लवकर बरे होऊ शकतात. त्याच्यामुळे अशी अनेक प्रगती ह्याही क्षेत्रात होते. जसं पण ह्या सुरुवातच उशिरा झाल्यामुळे गेल्या शतकाच्या दुसऱ्या आपण म्हणतो ह्याच्यात झाल्यामुळे 50 वर्षाच्या नंतर ऑलमोस्ट ही सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे आता ते हळूहळू जसं काळ जाईल तसं आणखीन सुधारणा नक्कीच होत जाईल. आणि जो तुमचा दुसरा प्रश्न होता की अर्थातच कुठचंही, जसं मगाशी आम्ही म्हटलं की ते जे श्लोक किंवा कुठचेही हे आहे की तुम्ही जी अर्थासहित तुम्हाला ती कळलेली असल्यामुळे तुम्हाला जेव्हा तसा तो वेळ येतो तेव्हा आपोआपच तुमचं तो श्लोक आणि त्यात तुमचं पाठांतरही आहे, त्याच्यामुळे त्या दोन्हीचा कुठेतरी संबंध आपोआपच तो जोडला जातो. म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये तुम्ही ते ठेवलेलं जे श्लोक आहे तुमच्या पाठ आहेत, पण नुसतेच पाठ नाही, तुम्हाला त्याचा अर्थही माहिती आहे, म्हणून मग ती वेळ आल्यानंतर तुम्हाला बरोबर त्या अर्थाचा श्लोक आठवतो. त्यामुळे असं अर्थासहित किंवा त्याचा जो काही त्याच्या मागे त्यांना काय म्हणायचंय हे जर आपल्याला माहिती असेल तर मग त्या पाठांतराचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. नाहीतर तुम्ही किती पाठ असलं तरी त्या वेळेला तुम्हाला ते काही तोंडावर येईलच असं नाहीये. त्यामुळे तसा नक्कीच फायदा होऊ शकतो. सर्वप्रथम लोकसत्ताचे खूप खूप आभार. आपण आता उल्लेख केला चित्रपट आणि या माध्यमातून पण आपण मानसिकतेवरती आपल्याला खूप परिणाम होतो. तसं आज जो ऑडिओ बुक जे आलेलं आहे हे वाचन सुरुवातीपासून आपल्याला हवंच आहे, पण काही ना वाचनाची आवड नसताना ऑडिओ बुक आता खूप प्रसिद्ध होत आहे. तर आपण ते सतत ऐकत म्हणजे संगीतोपचार पण मनावरती परिणाम होत असतो, तसं ऑडिओ बुकचाही आपला मानसिकतेवर खूप छान परिणाम होत असणारच. त्या संदर्भातही हो नक्कीच ना. आणि कसं आहे की विशेषतः जसं आम्ही मगाशी सांगितलं की आता ज्येष्ठ नागरिक जे आहेत, आता बऱ्याच काही जणांचा दृष्टीदोष वगैरे निर्माण होऊ शकतात. मग अशांना जर वाचनाची म्हणजे पुस्तक वाचायची आवड असेल तर त्यांच्यासाठी तर हा एक वरदान आहे की निदान ते वाचू शकत नाही, ऐकू शकतात. हाही एक फायदा आहे. त्यामुळे त्यांनाही त्यांचं वाचन नाही पण पुस्तक ऐकणं या स्वरूपात पुस्तक वाचन सुरू ठेवता येतं. आणि अर्थातच तुम्ही ते जर कुठचंही ते ऐकणं सुद्धा माइंडफुली केलं तर त्याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होणार आहे. पण ऐकण्याने कसं होतं माहिती आहे का, आपण ऐकत जातो आणि परत मागे पुस्तक वाचताना कसं 4 पानं वाचल्यानंतर परत आपण करताना 2 पानं मागे जाऊन पुन्हा ऐकतो, तसं ह्याच्यात थोडा गल्लत होत असते. आता ते त्याचा असतील तर ते कदाचित जसं पुढे जातील तसे कदाचित हे ड्रॉबॅक्स त्याच्यात ते टेक्नॉलॉजिकली डेव्हलप होत जातील की तुम्हाला पुन्हा मागे जाऊन पुढे येण्याची सोय ते करतील एखाद वेळेला. म्हणजे ऑडिओ बुक्स मध्ये सुद्धा पूर्ण पुस्तक ऑडिओ मध्ये अवेलेबल असतं किंवा काही काही पुस्तकांची सारांश असतात. म्हणजे आपण संबंध पुस्तक नाही वाचू शकू तर आपण सारांश सुद्धा वाचतो. म्हणजे आपल्याला त्यातला विचार करणं हा महत्वाचा भाग. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. मनाचा विकास या विषयावर आपण बोलत असताना मनामध्ये नकारात्मक विचार कसे कमी करता येईल आणि पॉझिटिव्ह विचार कसे वाढतील या संदर्भात साहित्या व्यतिरिक्त अजून आपल्याला काय काय ऑप्शन्स आहेत. आणि दुसरा माझा प्रश्न आहे, सबकॉन्शियस माइंड किंवा सुप्त मन याला जागृत करण्यासाठी किंवा सबकॉन्शियस मनाचा जो ठाव घेण्यासाठी आपल्याला अजून काय काय करता येईल पुढे किंवा कोणते ऑप्शन्स आहेत. कारण जोसेफ मर्फी किंवा अन्य लेखक आहे यांनी सांगितले की सबकॉन्शियस माइंड तुमचं एकदा जर जागृत झालं तर तुम्ही हवी ती गोष्ट किंवा हवं ते जे तुम्हाला लाईफमध्ये आहे ते तुम्ही अचीव करू शकता किंवा इट विल बी इझी फॉर यू इफ युअर सबकॉन्शियस माइंड इज अवेअर. सो हाऊ टू अचीव इट साहित्या व्यतिरिक्त. कारण साहित्य हे आपण हळूहळू लहानपणापासून काही ना काही वाचतच असतो, मोठे झाल्यानंतर अगदी वयापर्यंत आपण वाचतच असतो. वाचण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, परंतु अजूनही त्याच्या पुढे जाऊन नेक्स्ट स्टेप आपण काय करू शकतो जर आपलं सबकॉन्शियस माइंड जागृत करायचं असेल तर. आणि नकारात्मक विचार आपण कसे काबूत ठेवू शकतो आणि पॉझिटिव्ह विचार कसे आपले वाढू शकतात रादर दॅन साहित्य.
अजून काय ऑप्शन आहेत तर मला मार्गदर्शन करावे. नकारात्मक विचार पॉझिटिव्ह विचारांमध्ये कसे बदलू शकतो आणि सबकॉन्शियस माइंड कसं जागृत. नकारात्मक जे विचार असतात ते कोणी बनवलेले असतात, आपणच बनवतो. मग ते बदलल्यानंतर आपण जेव्हा ते वारंवार रिपीट करत राहतो तेव्हा आपली विचारसरणी आणि त्याच्यामुळे होणारे आपलं वागणूक ही दोन्ही सुद्धा हळूहळू निगेटिव्ह व्हायला लागते. म्हणजे आपल्या मनात विचार असेल काही खरं नाही, काही होणार नाही, मी प्रयत्न करून सुद्धा काही घडणार नाही. तर आपण प्रयत्न जेव्हा सुरुवात करतो ते सुद्धा हात राखून करतो, कारण त्याचं काही होणार नाही हे आपल्या मनाने पक्क घेतलेलं असतं. त्यामुळे तो त्या विचाराला सुरुंग लावायला खूप वेळ लागेल, कारण निगेटिव्ह विचार बनवायला पटकन सोपे असतात, पण ते बदलून त्याला पॉझिटिव्ह करणं हे आपल्याला जास्त कष्टाचं होतं. कारण ते निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये एकदा घोळायला लागले की आपण त्याला इतके घट्ट धरून ठेवतो की त्याच्या पलीकडेच आपल्याला जरी उदाहरणं दिसली, काही अनुभव आला की नाही बा मी थोडा प्रयत्न केल्यावर मला अमुक जमतंय, तरी आपला पहिला विचार जो असतो तो इतका प्रबळ असतो की तो त्याच्यात हा पॉझिटिव्ह विचार वाऱ्यावर उडून गेला तसा उडून जातो. त्यामुळे पॉझिटिव्ह विचार डेव्हलप करायला जास्त कष्ट पडतात, निगेटिव्ह पटकन येतात. म्हणजेच काय की आपल्याला कोणी राग कसा यावा हे शिकवायला लागतं का, आपोआप येतो राग, ताबडतोब येतो. माझ्या विरुद्ध एवढंच घडलं तरी येतो. हा, पण राग कसा मला राग येऊ नये म्हणून मला काय करता येईल हे आपल्याला शिकायला लागतं खूप. तसंच इतरही निगेटिव्ह विचारांबद्दल की आपल्याला ते पॉझिटिव्हमध्ये बनवण्यासाठी असलेले निगेटिव्ह विचारांना आपण किती चॅलेंज करतोय, किती सुरुंग लावतोय, त्याच्या विरुद्ध मिळालेले पुरावे आपण ग्राह्य मानतोय का नाही मानतोय त्याच्यावर अवलंबून तुम्ही किती प्रयत्न करताय आणि त्याच्यातनं बाहेर येते. त्यामुळे एखादा माणूस, मला समजा पेशंट आला, म्हणाला की हा प्रॉब्लेम आहे, मला सांगा बरं किती दिवसात मी बरा होईल. तर मग मी त्याला सांगते की एखादा माणूस कार ड्रायव्हिंग शिकायला जातो आणि येताना गाडी चालवत आणतो, आणि एखादा असतो तो 21 दिवसांनी लायसन्स मिळतो आणि तरी चालवू शकत नाही. म्हणजेच काय की प्रत्येकाने किती प्रयत्न केलेत त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे तुमचे विचार बदलायला तुम्ही स्वतः जर सतत प्रयत्नशील राहिलात तर तुम्ही ते नक्कीच बदलू शकता, कारण ते निगेटिव्ह विचार पण तुम्हीच बनवलेले आहेत. त्यामुळे त्यावेळी आपल्याला टू अनलर्न दोज थॉट्स अँड लर्न न्यू थॉट्स हा एवढा प्रोसेस असतो त्याच्यात. आणि सबकॉन्शियस माइंड, सुप्त मन. ते सुप्त मन याचा अर्थ काय, झोपेत आलेले विचार. आपलं मन सुप्त कधीच नसतं. आपण झोपतो तेव्हा पण विचार चालू असतो. हा, आपल्याला जागेपणी तो जाणवत नाही, पण मेंदू आपला सतत चालू असतो. आणि त्यामुळे जेव्हा आपण विचार करणं बंद होतं म्हणजे आपण झोपलो. जोपर्यंत आपला श्वास चालू आहे तोपर्यंत विचार चालू आहे. मग ते कसले विचार आहेत त्याच्यावर अवलंबून आहे की आपला मूड कसा असेल, आपण प्रयत्न किती करणार. तर ती आपल्या विचारांची जाणीव असणं हा पहिला टप्पा आहे. की मला आज खूप अस्वस्थ वाटतंय, की मी नुसतंच म्हटलं अस्वस्थ वाटतंय तर उपयोग नाही. माझ्या मनात काय विचार येतात म्हणून मला अस्वस्थ आहे. मला 2 वर्षापूर्वीचं काय आठवत आहे का की माझा भाऊ म्हणजे कसा वागला होता आणि ते आठवून मला अस्वस्थ होत आहे. मग आपल्याला विचार करायला की त्या घटनेबद्दल मी आज काय विचार करतो. त्यामुळे आपल्या विचारांची जाणीव असणं ही त्यातली पहिली मोठी पाहिजे. की मला जेव्हा एरवी 24 तास असायची गरज आहे, पण जेव्हा मी अस्वस्थ असतो, चिंतित असतो, डिप्रेस वाटतो, अशा वेळी आपल्या विचारांची जाणीव असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ती जाणीव झाली तर आपण त्या विचारांवरती काम करू शकतो आणि बदलू शकतो. सर्वप्रथम लोकसत्ताचे खूप आभार, एवढी चांगली चर्चा इथे आयोजित केली त्याबद्दल. मला असं एक विचारायचं आहे की जसं आपण चर्चा करतोय की साहित्य वाचणं किंवा त्याचं आपण म्हणू रसग्रहण करणं ही एक चांगली थेरपी ठरू शकते, तर तसं साहित्य निर्माण करणं ही देखील थेरपी ठरू शकते का?
आणि त्याला जोडूनच एक असं विचारायचं की अनेक लोक निगेटिव्ह लिहितात किंवा निगेटिव्ह कविता वगैरे असतात. मध्यंतरी मी स्पृहा जोशीची मुलाखत ऐकली होती. तिच्या कविता सगळ्या निगेटिव्ह असायच्या किंवा असतात. मग तिची आई म्हणाली की अरे तू काय निगेटिव्ह कविता सारख्या हे करतेस. तर निगेटिव्ह साहित्य निर्माण करणं ही आपण त्याच्याकडे एक प्रॉब्लेम म्हणून बघायचा आहे की ती आपण प्रोसेस ओके म्हणून बघायची आहे? आता ते म्हणजे असं आहे की साहित्य ही कशी आहे की तुमची अभिव्यक्ती म्हणजे भावनांची अभिव्यक्ती करण्याचं एक माध्यम आहे. त्याच्यामुळे आता असं आहे की मग तुम्ही इव्हन म्हणजे तसं बघितलं तर तुम्ही मग दलित साहित्य बघितलं, स्त्री साहित्य बघितलं तर त्याच्यात सुद्धा किती म्हणजे अशी अनेक नकारात्मक गोष्टी तुम्हाला नक्कीच आढळून येतील. पण ह्याचा अर्थ असा नाही की ते त्यांनी अनुभवलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या त्या भावना तशा व्यक्त झालेल्या आहेत. बरोबर आहे. तर त्याच्यातनं तुम्ही काय घ्यायचं हे तुम्ही शिकायचं आहे किंवा त्याविषयी चर्चा करायची की त्यांनी त्या सगळ्या नकारात्मक वातावरणातनं सुद्धा कसा पुढचा प्रवास कसा त्यांचा चांगला झाला, त्यांनी जो लढा दिला, त्यांनी जी त्या नकारात्मक ह्याच्यात सुद्धा कशी म्हणजे सकारात्मक किंवा हे ठेवली, हा जो भाग आहे हा आपण त्याच्यातनं नक्कीच घेतला तर नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकेल. तसंच कवितेच्या बाबतीतही म्हणता येईल की कविता सुद्धा कसं असतं की कविता ही शेवटी त्या वेळेला झालेली कवीच्या विचारांची किंवा भावनांची अभिव्यक्ती असते. त्याच्यामुळे समजा ती त्यावेळेला काही वेळेला असेल त्या एखादी कवयित्री किंवा हे कवी त्या स्टेजमधनं जात असेल तर त्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी त्या कविता लिहिलेल्या असू शकतात. आणि त्याच्यामुळे की भावना कशा व्यक्त करायच्या हे आपण त्याच्यातनं बघू शकतो की त्या भावना आहेत म्हणून त्या नकारात्मक कविता आहेत म्हणून त्या सारख्या सारख्या वाचल्या तर आपणही नकारात्मक होऊ असा त्याचा अर्थ नाही आहे. तर म्हणून म्हटलं की त्याचं रसग्रहण करणं हे आवश्यक आहे की त्याच्या मागे त्या कवयित्रीला काय म्हणायचं आहे, हे त्या कवीला कवयित्रीला काय म्हणायचं आहे हे आपण लक्षात घेतलं, ते रसग्रहण जर व्यवस्थित केलं तर कदाचित त्याचा आपल्यावर लगेच काही परिणाम होणार नाही. उलट आपण ते वेगळ्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टीकडे सकारात्मकतेने बघू शकू. नमस्कार. एकतर चर्चा खूपच छान झाली आणि एक फक्त मला तुमचा जो मुद्दा होता त्याला फक्त पुढे जोडायचं आहे की मुलांनी हॅरी पॉटर हे नाव का लिहिलं तर त्यांना हॅरी पॉटरच दिल्या गेलं. म्हणजे ॲज अ पॅरेंट म्हणून आपल्या समाजाची म्हणजे मी एक सामाजिक पालकत्व म्हणून या शब्दाकडे वापरतो की जर आपण मुलांना वाढदिवसाला वगैरे गिफ्ट देणारच असू तर मग आपल्याला पुस्तकं देता येतील का. आणि त्याच्यासाठी लोकसत्ताने मागच्याच याच्यात काही एक चांगला उपक्रम मी वाचलेला की सध्या कोणते कोणते लेखक काय काय वाचतायत किंवा कोणते कोणते प्रथितयश व्यक्तिमत्व काय काय वाचतायत. सो आपण जसा असे कार्यक्रम करतो तसं या गोष्टीचाही प्रचार आणि प्रसार हे जर दोन्ही लोकसत्तांनी जे केलंय त्याच्याबद्दल कौतुक करायला म्हणून फक्त उभा राहिलो. सो धन्यवाद. खूप छान वाटलं ऐकून. नक्कीच स्वागतार्ह अशी सूचना आहे तुमची. नमस्कार. मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो किंवा त्यांच्याशी संवाद काय करू शकतो? माझी मुलगी 10वीला आहे तर मार्गदर्शन करा. आता एकाग्रता कमी होण्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. म्हणजे आता ते एकाग्रता का कमी आहे म्हणजे तसं की मगाशी मॅडमने ज्या डिसऑर्डरचा हे केला की ADHD किंवा अशी काही समस्या आहे का तर ती एक कारण असू शकतं. किंवा एकाग्रता कमी होण्याचं दुसरं कारण काही इमोशनल डिस्टर्बन्सेस वगैरे हेही काही कारण असू शकतं. जसं की ती आता 10वीला आहे तर कदाचित तसा काही स्ट्रेस आहे किंवा अशीही काही कारणं असू शकतात. किंवा ती ॲडोलसंट एजमध्ये आहे त्याच्यामुळे त्या ॲडोलसंट एजची सुद्धा काही वेगळ्या समस्या असू शकतात की ज्याच्यामुळे तिचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी झालेलं असू शकतं. तर तो काय कारण आहे म्हणजे तिच्याशी बोलून व्यवस्थित हिस्ट्री घेऊनच त्याच्या मागचं कारण आपल्याला शोधावं लागेल आणि मग त्याप्रमाणे उपाय करावे लागतील. नमस्कार दोघांना पण. बरेचदा असं होतं की आपले विचार चांगले असतात म्हणजे आपल्याला पुस्तकाचं पूर्ण कव्हर पेजही आवडतं, पुस्तकाचे लेखकही आवडतात, पण जेव्हा आपण वाचन करायला घेतो ना तर बऱ्याचदा डोळ्यांवर झोप येते. तर हा एक आजार आहे का एक्झॅक्टली काय सांगू शकाल यावर?
का आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला काही सूचना दिल्या पाहिजेत की नाही, तू वाचू शकतोस, तू पुस्तक पूर्ण करू शकतोस, पान क्रमांक 1 पासून ते 100 पर्यंत. पण हे बऱ्याचदा माझ्या बाबतीत सांगायला गेलं तर असं होतं की वाचन करता करता झोप येते. तर हा नक्की काय प्रकार आहे? हा काही आजार तर नक्कीच नाहीये. अशी म्हणजे आता तुम्ही कोणत्या पोझिशनमध्ये कोणत्या वेळेला ते वाचता, आता तुम्ही झोपूनच वाचत असाल तर कदाचित तुम्हाला ते वाचता वाचता झोप येऊ शकते. त्याच्यामुळे आणि दुसरं म्हणजे आता असं आहे की तुम्ही कोणत्या वेळेला ते वाचता. हा समजा तुम्ही ऑलरेडी थकलेला असाल आणि त्या वेळेला त्या पुस्तकात म्हणजे आहे ते जर थोडंसं अवघड किंवा अवजड असं काही असेल तर नक्कीच ते वाचताना तुमचा मेंदू तेवढा रिसेप्टिव्ह नसतो, मग अशा वेळेला झोप येऊ शकते. त्याच्यामुळे अशा काही तुम्ही कोणत्या काय बसून वाचताय, झोपून वाचताय किंवा कोणत्या वेळेला वाचताय, तुमचा मेंदू किती थकलेला आहे याच्यावर सुद्धा हे अवलंबून असू शकतं. मी आत्ता देवेंद्र तांबणे यांनी जो काही सांगितलं पुस्तकं भेट देणं, त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे की माझं एक पुस्तक आहे अवयव बोलू लागतात. तर तांबणे सरांनी जवळजवळ 1000 विद्यार्थ्यांना ते पुस्तक भेट दिलेलं आहे आणि त्यामुळे बोले तैसा चाले असं हे व्यक्त करण्यासाठी म्हणून मी फक्त उभा राहिलेलो आहे. आत्ता त्यांनी जो प्रश्न माझं नाव डॉक्टर यश वेलणकर, मी याच क्षेत्रात काम करतो. सरांनी जे सांगितलं त्याबरोबर मी एक जोडेन की पुरेसं झोपा. झोप तुमची पुरेशी होत नसू शकते, त्यामुळे ज्यावेळी आपला मेंदू रिलॅक्स होतो त्यावेळी त्याला किंवा कंटाळतो तर झोप लागते. तर झोपेची गुणवत्ता आणि काळ दोन्ही वाढवणं आवश्यक आहे. आपली खूपच छान चर्चा झाली आणि हे दोघंही आमच्या कुटुंबातलेच आहेत. म्हणजे लोकसत्तातनं या दोघांचं लेखन आपण वाचतोच आणि इतका छान चर्चा झाली, इतका छान श्रोते आहेत. खरंच खूप धन्यवाद. लोकसत्ताचे भगवान मंडलिक, मी त्यांना व्यासपीठावर बोलवते की त्यांनी सत्कार करावा. हा कार्यक्रम संपल्याचं मी ते जाहीर करते.